तिने अक्षरशः दुसऱ्या दिवशी एकदम मला धक्काच दिला डायरेक्ट. तुला काही फ्युचर नाही मला असं वाटते. आता एकमेकाला एवढ्या चांगल्या प्रकारे ओळखत होतो, तिनं मला एक गोष्ट न सांगता ती मुलगी माझ्या चांगल्या जवळच्या मित्रासोबत पडून गेली. मैत्री या शब्दावर मला मुळीच विश्वास नाही दादा. म्हणतात ना की ते रक्ताचा नसला तरी काय झालं पण भाऊ आहेस आपला. आणि माझ्या घरचे अक्षरशः मला कंटिन्यू सांगत होते की शुभम आता तुझं लग्न झालंय, समज मैत्री फक्त दाराच्या बाहेरपर्यंतच ठेव. मी सकाळी 4ला कामाला जाऊन रात्री 10ला येत होतो, 2-2 वेळेस काम करत होतो. कशामुळे? फक्त की हिला कुठल्या गोष्टीची उणीव भाजावणे, कमी भाजावणे म्हणून. मी फर्स्ट लाईफमध्ये सगळ्यात मोठी चुकी आता मला वाटतं, मी त्या टाइमला स्वतःला प्राऊड फील करत होतो की झालं 100 म्हणतात ना किंवा 100मध्येच एकाच लव्ह मॅरेज होते आणि एकाच सक्सेस होते. मी त्या 2 वर्षात असा स्वतःला समजत होतो निर्लज्ज गोष्ट की रात्री हा फोन लावून माझ्या बायकोला माझ्या घरी येतो, मी येऊ का भेटायला. सर घरच्यांनी जर करून दिलं असतं तर घरच्यांना बोलायला भाग पडलं असतं आपण, की घरच्यांना बोलू शकलो असतं की बाबा हे तुम्ही काय करून दिलं मला. मनाने केलं तर काय कोणाला बोलूच शकत नाही. पोरगी तर जाऊ द्या, पोरगी काय सगळ्यांना माहित आहे, कारण की धोका या गोष्टी सगळ्यांना भेटतात. बरोबर. आणि अक्षरशः मी म्हणतो लग्न व्हायच्या आधी जर झालं असतं ही गोष्ट तर धोका म्हणता आलीच ती. पण हे सरळ सरळ हा धोका नाही, हे एक विश्वासघातच झाला. नमस्कार मंडळी, द लाईफ स्टोरी पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आहे. मी तुमचा मित्र विशाल. चला तर आज भेटूयात आपल्या आजच्या नवीन पाहुण्यांना, तर त्यांचे अनुभव जाणून घेऊयात. नमस्कार सर. नमस्ते दादा. हां, काय नाव आपलं? मी शुभम. शुभम. हां. आणि कुठून आलात शुभम? मी आलो दादा शेगाववरनं, बुलढाणा जिल्हा, गजानन महाराजांचं. अरे बापरे, बरंच लांबून आलात. काय करता आपण? माझा दादा व्यवसाय आहे. मी वुड्स किचन, आपले लाकडी नावाची किचन वगैरे चालवायचं. आणि मी प्रत्येक ठिकाणी यात्रा वगैरे, फेस्टिवल वगैरे आणि स्थायिक ठिकाणी अक्कलकोट वगैरे असे ठिकाणं झाले, तिथं माझे व्यवसाय दुकान आहेत. अच्छा. दुकान वगैरे ज्याच्यामध्ये तुम्ही किचन्स वगैरे ते बनवता. किचन वगैरे बनवतो. बरं, काय अनुभव शेअर करायचा आज आपल्याला? शेअर असा दादा की मला असं सांगायचं होतं की बाबा एक आपली मैत्री असते, घट्ट मैत्री, किंवा आपण एखाद्या व्यक्तीवर जीवापाड प्रेम करतो किंवा प्रेम झालं आणि प्रेम गोष्ट वेगळी साईडला झालेली आणि परत एक विश्वास. एखादी व्यक्ती जर कदाचित माणसाकडून जर एखादं प्रेम जरी गेलं तरी जेवढं दुःख होत नाही त्याच्यापेक्षा जास्त एखाद्या आपल्या जवळच्या व्यक्तीने आपल्यासोबत विश्वासघात केला किंवा दगाबाजी केली, हो, किती त्रास होतो. आणि त्रास होतो तो वेगळा, एक दृष्टिकोन प्रत्येकाचा बघायचा वेगवेगळा असतो. मला एवढंच सांगायचं आहे की बाबा एक मैत्रीमध्ये सुद्धा किंवा एक घट्ट नातं असते, त्याच्यामध्ये पण लोक बदलतात. आणि आपण लोक वगैरे म्हणतात की माझा भाऊ वगैरे हे वगैरे ते, फॅमिली येत नाही, कोणी येत नाही, मैत्रच येतोय, मित्र. मला सगळ्यांना हेच सांगायचं आहे की बाबा मित्र वगैरे पण येतो तर प्रत्येक जण सारखा नसतो. कुठल्या ना कुठल्या गोष्टीसाठी कोणाला ना कोणाला प्रत्येक वेळेस जज करावंच लागतं. बरोबर. जोपर्यंत स्वतःवर अनुभव येत नाही आणि घडत नाही प्रत्येकासोबत. म्हणतात ना की बाबा एखादा वाटेला गेलो तर पायाला जोपर्यंत ठोकर लागत नाही तोपर्यंत आपल्याला कळत नाही की बाबा हा रस्ता वाईट आहे का सांग. तसंच माझ्यासोबत काहीतरी घडलेलं आहे. आणि तेच मी एवढ्या लांबवरनं म्हणजे एक तुमच्यासोबत माझं तर आता इंस्टावर तुमच्या पेजवर मी रील्स वगैरे बघितले तुमचे ते पॉडकास्ट. त्यातच मला जरी वाटलं की बाबा आपल्या मनातल्या ज्या भावना आहेत, जे दुःख आहे ते तुमच्यापुढे मांडावं आणि तुमच्या प्रेक्षकांकडे आपले जे तुमचे प्रेक्षक त्यांच्याकडे मांडावं आणि एक माझा स्वतःचा हे सांगावं. नाही, नक्कीच नक्कीच. हा आपला सामान्य लोकांसाठी चॅनल आहे आणि मी नेहमी म्हणत असतो की आपले अनुभव आपल्या जवळच्या माणसांकडूनच कळतात. आणि ती गोष्ट खूप साधी आहे, पण मला असं वाटतं की लोकांना लगेच रिलेट होते. कारण जे अनुभव आपल्यासोबत घडतायत आपल्या शेजारच्या मित्रासोबत, पण ते आपल्या म्हणजे आपल्या जवळच्या व्यक्तीसोबत जे अनुभव घडतात ना, त्याच्या अनुभवातून आपण काहीतरी शिकू शकतो. हाच आपला एक मोटिव्ह आहे. तर काय गोष्ट आहे आणि कशी कशी घडत गेली मला थोडक्यात सांगा. तर मी तुम्हाला सांगतो की बाबा त्यांनी केलेला माझ्यासोबत विश्वासघात म्हणजे नेमका कुठला. म्हणजे व्यवसाय करत होतो. माझी फॅमिलीमध्ये माझे आजोबा वगैरे सगळे जॉईंट फॅमिली होती. तर माझं लव्ह मॅरेज झालेलं आहे, लग्न. मी 23 मार्च 2024ला लग्न केलेलं होतं. मग तेव्हा मी लव्ह मॅरेज केलं होतं म्हणतो. त्याच्या आधी पण माझं रिलेशन जवळजवळ 2 ते 2.5-3 वर्ष रिलेशन होतं. अच्छा, त्या मुलीसोबत? ज्या मुलीसोबत मी लग्न केलं होतं. सांगायचं असं की मी व्यवसाय वगैरे करत होतो, यात्रा वगैरे करत होतो, बाहेरगावला कंटिन्यू फिरत होतो. तर मग असंच मी घरी आलो होतो कार्यक्रमानिमित्त.
आणि आमच्याकडं ते देवांचा ते साकडे वगैरे तोडते तसं नांगर म्हणून कार्यक्रम असतो. बर. ज्या मुलीसोबत माझं रिलेशन होतं त्यावेळी मी तिच्यासोबत लग्न केलं. तिच्या मामाच्या घरी कार्यक्रम होता. माझ्या आजोबांचं आणि त्यांचं चांगलं होतं. तर मी त्यांच्यासोबत गेलो तिथं कार्यक्रमात. माझी अशीच मग तिथं त्या मुलीसोबत ओळख झाली. मग 4 महिने बोलणं वगैरे काय नाही, ओळख झाली फक्त. मग नंबर वगैरे काय नव्हतं माझ्याकडं. नंतर मी इंस्टावर मॅसेज असंच बोलणं सुरू झालं एक 4 महिन्यानंतर. म्हणजे अजून पण आठवते 5 मे 2022ची 23ची गोष्ट. असंच बोलणं चालू झालं. मग बोलल्यानंतर आधी फ्रेंडली बोललो काही दिवस. नंतर ना मग मी शेअर केली माझ्या मनातली गोष्ट, सांगितलेलं किंवा मला तू आवडतेस. तिने काही दिवसांनी वेळ मागितल्यानंतर ना ठीक आहे मग ते सगळं झाल्यानंतर तिथनं आता सगळं चालू झालं. मग भेटणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या झाल्या. असं भरपूर वेळेस भेटलो आम्ही. शेगावला महाराजांच्या मंदिरात दर्शनाला वगैरे आले. जेव्हा लग्न करायचा जो प्रसंग आला, म्हणजे असं विचार नव्हता केला की बाबा आपल्याला लग्न करायचं आहे एवढ्या लवकर. बर. ऍक्च्युली झालं असं का ती आली होती दर्शनाला. म्हणजे मी बोलवलेलं आणि मी बाहेर गावला मला सांगितलं मी यात्रेचा आपला व्यापार वगैरे असतं. बरोबर. मी सांगितलेलं की मी बाहेर गावला चाललोय आणि मला जवळजवळ 3-4 महिने यायला जमणार नाही. मग आपले भेट वगैरे होणार नाही. कॉलिंग वगैरेच ठीक आहे. तर मग ठीक आहे म्हणले तू भेटायला येते. मग ती ऍक्च्युली तिच्या गावापासून दुसऱ्या गावाला क्लासेस करत होती नीटचे. बर. तिचे. आणि मग तिथं ती क्लासेस करत होती तर रूम शेअर करत मैत्रिणीसोबत वगैरे राहत होती. त्यामुळे काही प्रॉब्लेम नव्हता घरच्यांचा. तर मग तिथनं ती मला यायची भेटायला तिथं. त्या दिवशी आल्यानंतर तिच्या घरी कदाचित कल्पना झाली असेल की बाबा हे कुठं आहे म्हणून काय असं. त्यांच्या घरच्यांना कॉल आल्यानंतर कॉल वगैरे आला की कुठं आहे म्हणून यांनी सांगितलं की मी मेसवर आहे जेवण करते असं. आम्ही मंदिरात जेवण करतो. तिच्या वडिलांनी काय केलं, तिच्या क्लास टीचरला कॉल केला जिथं शिकत होती तिथं. अच्छा. आणि संयोग असा की तिच्या वडिलांची आणि त्या क्लास टीचरची ओळख चांगलीच होती. आणि ती जिथं रूम करून भाड्याने राहत होती ते पण तिच्या क्लास टीचरचीच रूम होती. आणि त्यांची फॅमिली खाली राहत होती आणि ह्या मुली वर राहत. बर. ते लगेच मग ती मॅडम वर गेली बघायला की कुठं आहे म्हणून. ऍक्च्युली मी आता नाव नाही घेऊ शकत. बर. नाही ठीक आहे. हा. तर ती बघायला गेलेली बायको म्हणजे झालं तिला. ती नव्हती. मग तिने घरी सांगितलं तिच्या वडिलांना फोन करून की ऍक्च्युली हे नाही आहे म्हणून. तर मग तिच्या घरच्यांनी लगेच हिला कॉल करायला चालू केलेत की बाबा कुठं आहेस तू, रूमवर नाही. मग ही सांगितली मी मैत्रिणीच्या घरी आली, बर्थडे होता. तर मग ती तिच्या घरच्यांना कळालं, म्हणजे असं समजलं की बाबा कुठे वगैरे बोलते. आणि त्याच्या आधी पण 1-2-3 वेळा आमचं थोडं माहितीसारखं झालंच होतं, थोडं माहिती पडलंच होतं 19-20. पण 100% त्यांना हे माहिती नव्हतं की बाबा मीच आहे म्हणून. बर. ते एवढं माहिती होतं शेगावचा म्हणजे माझ्या गावचा मुलगा आहे बाबा मी आहे असं कन्फर्म नव्हतं. तर मग ते झाल्यानंतर ती डायरेक्टली तिथनं त्यांच्या गावावरनं जिथं शिकत होती तिथं आली. तिथं जवळच आहे, लांब नव्हतं. 4 व्हीलर वगैरे होती त्यांच्या घरी. तर वडील, आई आणि भाऊ वगैरे ते आले तिथं, म्हणजे जिथं शिकत होती तिथं. मग त्यांनी मॅडमनी कॉल केलेला आईला, कुठं आहेस तू असंच. ही एकदम घाबरून गेली. काय करायचं आता, काय करायचं. मला म्हणली काय करायचं. मी म्हणलं तू सांग बाबा तुझं काय डिसिजन आहे. मी म्हटलं बघ, प्रेम केलं दोघांनी केलंय, जे काय करायचं ते दोघांनाच करायचं आहे. अर्थात. इथून जे काय तात्पर्य निघल ते सक्षम दोघंच राहणार. तू जर पक्क असेल, तू जर कदाचित तुझ्या घरचे जर कदाचित तुझ्या नंतर आता मी तुला घेऊन जाणार किंवा माझ्यासोबत तू यायला तयार आहेस, आपण दोघं पण वयाच्या बाहेरच आहे, 18 वर्ष प्लस आहेस तू, माझं पण वय ठीकठाक आहे आणि आपण दोघांना एकमेकांना आपण व्यवस्थित ओळखतो. मी तेव्हा आपण मग एकच काम करू, आता घरचेला जर तू गेली आणि घरच्यांना जर 100% माहितीच पडलं की बाबा तू कुठं आहेस म्हणून, बरोबर, ठीक आहे. आता तू घरी जरी गेली तर घरातले ती मला बोलली की मी घरात गेले तर मला घरातले मारून टाकतील, जीवानं मारतील, असं धमक्या वगैरे दिलेल्या आहेत, आधीच सांगितलेलं आहे, असं वगैरे काय करू नको. मग मी त्या गोष्टीचा विचार करता म्हणलं असं विचार केला की बाबा तू जर घरी गेली तुला जर बरं वाईट झालं जीवाचं तर मग माझं कसं होईल. मग मी बोललो ठीक आहे, काय निर्णय घ्यायचा. मग आम्ही दोघांनी एक थोडा विचार केला, एक 10 मिनिटं, एक निर्णय घेतला, ठाम निर्णय घेतला की बाबा नाही आपण आता इथनं निघून जायचं, पडून जायचं सोबत आणि नंतर लग्न करू. अच्छा. मग मी तिथनं मला आठवते 18 एप्रिलला मी निघून गेलो मंदिरातनं. मी मंदिरातच होतो, जेवण वगैरे करून आम्ही निघून गेलो. तिथं गेल्यानंतर मी डायरेक्टली, माझे मित्र होते, मग मी असंच म्हटलं असं आहे झालं माझ्यासोबत, असंच घडलं. मग मी डायरेक्टली निघून गेलो नाशिकला गेलो. नंतर मग
मी 2 दिवस तिथंच राहिलो. रूम वगैरे करून. वातावरण माझ्या घरी एकदम वातावरण तयार झालेलं आहे यांचं. हे सगळ्यांना माहिती पडलं मी पळून गेलो. बरं. सगळी फॅमिली आणि ॲक्च्युली असं होतं की माझ्या घरच्यांना आणि तिच्या घरची फॅमिली आणि माझ्या घरची एकमेकांना ओळखत होते. अच्छा. नातेवाईक नव्हते. आम्ही दोघं पण एकाच कास्टचे आहे. बरं. पण ओळखत होते बऱ्यापैकी. कारण की माझ्या आजोबांमुळं त्यांची ओळखी बरीच माझ्या घरी येऊन विचारत होते हा कुठं आहे. तर माझ्या घरच्यांनी सांगितलेलं आधीच की बाबा तो कंटिन्यू बाहेरगावलाच असतो, त्यामुळं काय आमचं जास्त कॉन्टॅक्ट नव्हतं. कधी फोन करतो, कधी उचलतो, कधी नाही उचलत. तर माझ्या घरच्यांनी त्यांना उत्तर दिलं जे, कारण की माझ्या घरच्यांना अजिबात काही कल्पना नव्हती गोष्टीची. मग असं झाल्यानंतर मी गेल्यानंतर तिकडे गेलो, 2 दिवस थांबलो. मग तिथनं मी डायरेक्टली बाहेरगावला निघून गेलो. म्हणजे मी अचानक आउट ऑफ एरिया, म्हणजे कोणाच्याच कॉन्टॅक्टमध्ये नव्हतो. बरं. काही दिवसानंतर मग तिथनं मी परत लग्न वगैरे केलं नाशिकला येऊन पंचवटीमध्ये. मग साक्षीदार वगैरे मित्र वगैरे होते. मग मी डायरेक्टली घरी आलो. घरी आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तिचे आई वडील डायरेक्टली माझ्या घरी आले आणि आल्यानंतर तिला धमकावत होते की याच्या घरी तुझी काय हे नाही आहे, तुला काय काय बघून तू केलं, तुझी लाईफ आहे का, तू कशी वागली लहानपणापासून, तुला लहानचं मोठं आम्ही कसं, सगळ्या गोष्टी. मी तेव्हा ॲक्च्युली मी तुम्हाला बोललोच की माझ्या पाठीमागं एकमेव ठाम व्यक्ती होते, ते म्हणजे माझ्या मामा. बरोबर. त्या टायमिंगला माझ्या मामा वगैरे म्हणजे समजून सांगितलं त्या मुलीला असं तसं. ते पण माझ्याकडे फिक्स होते. तिथं असं मनात होतं की नाही नाही, आता केलं ना आपण तर मग आयुष्यभर तिथंच राहायचं. मग 1 महिना एकदम सुरळीत व्यवस्थित चाललं सगळं. मी रूम वगैरे केली. आई वडील माझे आधी थोडे दिवस आम्ही सोबत राहिलो, नंतर मग आम्ही वेगळे राहिलो. म्हणजे काही प्रॉब्लेम नव्हता, घरात भांडणं वगैरे असं काही नाही. तरी पण मग एक वेगळं हिचं कसं घरातलं वातावरण चांगलं होतं, त्या कारणानं टेन्शन नको काही गोष्टी. तर मग राहिल्यानंतर काय झालं, 1 महिन्यानंतर काय अचानक कसं काय झालेलं, मी काय करत होतो त्या टाइमला तुम्हाला अक्षरशः सांगतो, मी माझी दुकानदारी वगैरे सगळं सोडून मी सकाळी 4 वाजता झोपेतनं उठायचो. 3:30-4ला. 3:30 वाजता उठल्यानंतर अंघोळ वगैरे करायचो आणि मी सकाळी जे मार्केटमध्ये, सब्जी मार्केटमध्ये भाजीपाल्याचं वगैरे मार्केट लागतो ना, मार्केटमध्ये कामाला जायचो. अच्छा. त्या टायमिंगला मला तिथं 200 रुपये रोज मिळत होता सकाळी. 200 तिथं मी सकाळी आधी कामाला जायचो. तिथं 4 वाजता गेलो, 5ला जे गेलो का 8 वाजेपर्यंत 9 वाजेपर्यंत तिथं काम करायचो. 9 वाजता तिथनं घरी यायचो, आंघोळ करायचो, परत फ्रेश व्हायचो, टिफिन भरायचो आणि किराणा दुकानावर कामाला जायचो. ओके. रात्री 9 पर्यंत, 8-9 हे पूर्ण शेड्यूल चालूच होतं. असंच 20-25 दिवस निघून गेलेत. मग तिच्या घरच्यांना वातावरण ते एकदम फिल्डिंगमध्येच होते की बाबा ही मुलगी ऐकायला तयार नाही, काहीतरी करावं लागेल. त्यांनी सगळे ते फॅमिली वगैरे सगळे ते गोळा गेलेत त्यांचे. मग काय डिसिजन घेतलं त्यांनी, 1 महिन्यानंतर ते डायरेक्टली माझ्या घरी 4 व्हीलर घेऊन आलेत आणि हिला जबरदस्ती घेऊन गेलेत. मारामारी वगैरे केली? नाही, असं काहीच नाही. ॲक्च्युली माझ्या घरी काय, मम्मी बाहेर गेलेली होती आणि पप्पा रानात होते पाठीमागं. मी इकडं कामावर गेलेलो होतो सकाळच्या बाजारात. मग मी घरी आल्यानंतर मला कळायला कल्पना असं असं झालं हे सगळं. मी त्या टायमिंगला एकदम रिलॅक्स राहिलो. मी म्हटलो ठीक आहे, आपण आता त्यांच्या घरी जाऊन तर असं काही करू शकत नाही. आणि त्यांनी आधीच मला धमक्या वगैरे दिल्या होत्या, जीवानं मारायच्या धमकी, गोवा तू आमच्या मुलीला परत आणून दे असं तसं. तर पण मी घाबरलो नाही, कारण की मी विचार केला होता की आपण केलं तर दोघांनी सोबतच केलेलं आहे, तर आयुष्यभर आता केलं तर टिकायचं तर आयुष्यभर करावं लागेल, तर सोबतच राहायचं आहे. कारण की पाठीमागं माघार घेऊन तर काय हे नाही आहे, अर्थच नव्हता. कारण की आता निर्णय घेतला दोघांनी म्हटलं तर करावंच लागते. मग मी सर्व झाल्यानंतर मी जवळजवळ तिथनं 4 महिने आम्ही काहीच कॉन्टॅक्ट नाही आमचा. अच्छा. नंतर मला असं माहिती पडलं की त्यांनी तिच्यासोबत वेगळ्या गोष्टी केलेल्या आहे. बाहेरच्या ज्या लोक अंधश्रद्धेवर जे विश्वास करतात समजा, अच्छा, तसल्या काहीतरी गोष्टी झालेल्या, जादूटोना वगैरे, खाऊ वगैरे घातलेला असं माहिती पडलं. तरी पण मला माझ्या प्रेमावर विश्वास होता. मला माहित होतं की देवाने जर माझ्यासाठी जर जोडी बनवली तर काही ना काही मला. तर मग तिचं 4 महिन्याच्या अंतरामध्ये ते मला एक कॉल आलेला की कुठं आहेस, कसं. एकदम म्हणजे डिप्रेशनमध्येच होतो त्या टायमिंगला मी. त्रास म्हणजे टेन्शनमध्ये कामाला वगैरे जात होतो, पण दुकान वगैरे माझं एकदम ठप्प, मी सगळं मार्केट बंद केलं. मग मला कॉल आलेला अचानक. त्या टायमिंगला मी गणपती बसले होते. गणपतीचं आम्ही डेकोरेशन करत होतो, मंडप. आता गल्लीत गणपती म्हटलं तर मुलांचं असतं मग मी डेकोरेशन वगैरे करत होतो, मंडप बांधत होतो. तेवढ्यात मला कॉल आलेला, कुठं आहेस. मी म्हटलं हाय गल्लीत, बोल ना, काय म्हणतीस, कसं काय आठवून गेलीस, मला घ्यायला ये म्हटलं. मी अचानक विचारात पडलो काय करायचं. खिशात माझ्या पैसे एक रुपया नाही, कारण दुकानावर जायचं तर पगारचे पैसे होते, ते घेतले असते. गणपतीच्या मंडळाचे पैसे होते माझ्या खिशात, कारण मी मंडळाचं कार्य वगैरे आम्हीच होतो, 5-6 मुलं माझ्या मंडळाचे. कमीत कमी गणपती बुक केलेला आदल्या दिवशी, गणपतीला ॲडव्हान्स द्यायचे होते 5,000. गणपती बाप्पा म्हणलं
तुमचे सध्या खरंच तो मला दिला थांब. वर्गणीचे पैसे. वर्गणीचे पैसे अक्षरशः म्हणजे आतापर्यंत ही गोष्ट कोणाला माहिती नव्हती, हां, पण मी आता सध्या सांगतोय. हां. वर्गणीचे पैसे उडवले. वर्गणीचे पैसे उडवले, हां. मुलांना माहिती नाही. मग त्याच दिवशी रात्री माझ्याकडं गाडी होती FZ मिडशिप बर. 5 इयर. हं. तर मी डायरेक्टली गाडी काढली, टाकी पॅक केली. म्हणजे लांब जायचं नव्हतं, 50-60 किलोमीटर जायचं होतं. हं, हं. तिला बोललो तू काय कर, तू घरापासून फक्त बाहेर निघ, रोडला ये, नाहीतर मग गावाच्या बाजूला जिथं शिकत होती आधी जवळच 7-8 किलोमीटर 10 किलोमीटर तिथे येऊ शकते का. बर. तिने गणपती बसल्यानंतर महालक्ष्मी बसत असतात, हं. त्यांच्या घरात महालक्ष्मी बसत होत्या. तर आई महालक्ष्मीला गावाच्या बाजूला जे खेडा आहे त्यांचं तिथे गेलेली, महालक्ष्मीची घरात सफाई वगैरे करतो आपण त्या टाइमला. हं, हं. आणि वडील हॉस्पिटलमध्ये होते तर तिकडे गेलेले. मग मी डायरेक्टली म्हणलो काय करायचं, तू ये कुठं आहे ते सांग मला, का मी डायरेक्ट घरी येऊ. ती बोलली नको घरी नको येऊ, मी येते तुला. हां. मग मी गाडी काढली आणि गेलो घ्यायला. गेल्यानंतर परत मग मी डायरेक्ट गेलो आणि घेतली तिला. घरी वगैरे काय आलो नाही, डायरेक्ट वर्गणीचे पैसे खिशात होते. म्हटलं मित्राला सांगितलं, म्हटलं मी तुला एक 5-6 दिवस थांब, तुला पाठतो पैसे मी गेल्यानंतर. हं, हं. काम वगैरे सगळं थप्प, पुढं करायचं काय विचार पडला. अक्षरशः त्या टायमिंगला मित्र होता चांगले, म्हणजे त्या टायमिंगला एक मार्केटमध्ये इज्जत कमवली होती, पैसे वगैरे गोळा, कारण की चांगलं हे प्रॉफिट कमवत होतो मी आणि चांगले प्रत्येकासोबत चांगलं वागणं बोलणं वगैरे सगळं आपलं व्यवस्थित होत्या करणार. कोणी पण विश्वास ठेवत होता आपल्यावर, किंवा हा विश्वासघात करणार. ज्या टायमिंगला पण मी माझ्यासोबत हे जे मार्केटमध्ये किंवा अफवा झाल्या ते पडून गेला, तर मी लवकरात लवकर घरी आलो होतो, पण पडून जायसारखं असं काही केलंच नव्हतं. कारण की जे होतं ते रिलेशन होतं आणि लग्न केलं, त्यामुळे काही प्रॉब्लेमच नव्हता. प्राऊडनं सांगू शकत होतो की बाबा लग्न केलं, पडून गेलं, लग्न केलं. असं काय विश्वासघात नाही केला की फूस लावून पडून नव्हतं नेलं असं काय. बरोबर. ते झाल्यानंतर मग मी डायरेक्टली अक्कलकोटला निघून गेलो. मग तिथं मी मित्राच्या कॉन्टॅक्टमधून आहे एक मित्र, आता नाव सांगायसारखं कसं, त्याला भावासारखं, मला तो लहान्या भावासारखा मानतो. त्याने मला शब्द दिलेला आहेत की तुला काही प्रॉब्लेम आला आयुष्यात, मी तुझ्यासाठी पाठीशी बसलो. अच्छा. प्रमोद दादा म्हणून आहे, त्याला सांगितलं दादा असं असं प्रॉब्लेम झाला होता, म्हणलं असं असं आहे आणि मी आता असं असं करायचं आहे, मला मी अक्कलकोटला दुकान लावतो, म्हणलं मला अक्कलकोटला जायचं आहे दुकान लावायला. ठीक आहे म्हणला, जा तू तिथं जा, रूम 2-1 दिवस हॉटेलला राहा, मग मी तुला करून देतो सगळे सिटी. बर. तिथनं मी अक्कलकोटला निघून गेलो. तिथनं 2 दिवसानंतर मला त्याने 10-15 हजार रुपये पाठवलेत. मी रूम केली, सामान वगैरे घरात लागणारं सामान साहित्य वगैरे सगळं घेतलं. बर. म्हणजे अक्कलकोटला गेल्यानंतर मग डायरेक्ट दुकान लावलं आणि सगळं व्यवस्थित चालू झालं, पद्धतशीर व्यवस्थित. मग त्याच्यानंतर अक्कलकोटला गेल्यानंतर तिच्या आईच्यासोबत वगैरे बोलणं वगैरे सगळं व्यवस्थित चालू झालं. बर. मग तिथं दुकान वगैरे लावल्यानंतर मग मी काय झालं, 2 वर्ष मी अक्कलकोटलाच राहिलो. बर. मग 2 वर्षामध्ये काही प्रॉब्लेम झाला नाही परत, की तिच्या घरच्यांचा वाद वगैरे असं काही प्रॉब्लेम. त्यानंतर मग मी शेगावला गेलो राहायला माझ्या घरी. बर. तिथे गेल्यानंतर मग काय झालेलं, मी आधी कारण की सगळं शेगावलाच मित्र वगैरे मंडळी सगळं तिथंच, म्हणजे मला पण करमत नव्हतं इकडे जास्त. कारण की आधी पण मी यात्रा वगैरे करत होतो, 15-20 दिवसातनं घरी जात होतो. तर घरी वगैरे त्या कारणानं मी डायरेक्टली निर्णय घेतला की बाबा आता आपण घरी जाऊन राहायचं शेगावला. तिथं मी दुकान वगैरे करणार गावातच चालू. बर. मग मी शेगावला गेल्यानंतर काय केलं, मी रूम वगैरे गेले आणि तिथं राहायला चालू केलं. मग माझा एक मित्र होता, एकदम विश्वासू मित्र होता. मग आम्ही मित्र वगैरे सगळे सोबतच राहत होतो. मग काय झालेलं, तिथं मी रूम केली आणि तिला म्हणलो एक फक्त 1 महिना 2 महिने यात्रा आहेत, सीझन असते तर तेवढा एक सीझन झाला यात्रेचा का मग आपण कंटिन्यू इथंच राहायचं. मग 2 महिन्यासाठी मी समजा यात्रेसाठी येणं जाणं चालू होतं माझं. तर मी 15-20 दिवसातून महिन्यात येत होतो घरी. मित्राला सांगितलेलं की बाबा काही प्रॉब्लेम असला तर बघून घेशील, म्हणजे काय असलं काही लागलं तर वगैरे सामान. त्याच्यावर विश्वास करत होतो चांगल्या प्रकारे एकदम मित्र, म्हणजे भावापेक्षा जास्त मानत होतो त्या मित्राला. मग मी इकडे यात्रेला आल्यानंतर असं झालेलं 1-1.5 महिने, म्हणजे आमचे असं जे वातावरण असतं नवरा बायको थोडेफार चालूच राहतात त्या गोष्टी, थोडं भांडणं वगैरे मस्करे वगैरे. बर. थोडं काय चिडचिड करत होती, ते थोडं मेंटली डिस्टर्ब होते. काय झालेलं म्हणजे तेव्हा तिच्या घरच्यांच्या याच्यामध्ये दबावामध्ये येऊन जेव्हा आम्ही लग्न वगैरे करून अक्कलकोटला राहत होतो, तेव्हा मूलबाळाची प्लॅनिंग ठेवली होती. त्यानंतर काय झालेलं की मूलबाळाचे ते झाल्यानंतर एक 4-5 महिन्यानंतर झाल्यानंतर सगळं व्यवस्थित होतं.
तिच्या घरच्यांनी काय केलेलं, तिच्या आईने तिला गोळी घ्यायला 3-4 महिन्यानंतर निघतच नव्हती माझ्या डोक्यातून. मग वारंवार तेच ती गोष्ट माझ्या डोक्यात फिरत किंवा असं का केलं. अच्छा. मग वारंवार त्या गोष्टीहून काहीतरी भांडणं होत होते आमच्या अच्छा. त्या कारणास्तव. तुम्हाला ते पटली नाही का पटली नाही गोष्ट? ती गोष्ट मला, बर. की बाबा जर मग तुम्हाला आधीच ठेवायचं नव्हतं तर मग ह्या गोष्टी होऊच द्यायच्या नव्हत्या. म्हणजे भविष्यात फ्युचर तुझा स्वतःचा विचार करायचा होता तुला फ्युचर. मी हे पण होतं की बाबा ठीक आहे तू शिक्षण करते, मी तुला त्यात पण सपोर्ट करायला तयार आहे शिक्षणमध्ये. कारणस्तव म्हणजे ह्या कारणास्तव भांडणं होत होती, थोडीफार किचकिच होत होती आपसात, जास्त नाही असं. बर. मग एक दिवस असंच भांडण झालं, बोलचा झालता. तर जो मित्र होता त्याला भावापेक्षा जास्त मानवत. बर. असं एकदम धक्का बसल्यासारखी गोष्ट कानावर आली की बाबा लग्न ज्या मुलीसोबत आपण 4 वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिलो ती तर गेलीच. मला अक्षरशः एका भांडणाबाई काय कारण असतो, छोट्या कारण असतो अशा असं विश्वास बसत नाही अक्षरशः. तर ती डायरेक्टली तिनं काय निर्णय घेतला की माझ्यासोबत नाही राहायचं तिला. ओके. आणि ठीक आहे राहायचं नाही तो एक वेगळा भाग झाला की बाबा तुझ्या आईच्या सहमतीनं, वडिलांच्या सहमतीनं. आणि या भांडणाच्या पूर्ण याच्यामध्ये माझ्यावर असा ब्लेम लावण्यात आला की अक्षरशः तिच्या वडिलाची डेट झाली होती. बर. मकर संक्रांतीच्या वेळेस तिच्या वडिलांनी पॉइझन घेतलं होतं. अच्छा. कशासाठी? तेच माझ्यावर असा ब्लेम घेतला की त्यांनी की बाबा तू असं आमच्या मुलीसोबत असं केलं, पळून घेऊन गेला, आमची इज्जत गेली, हे झालं ते झालं. तर तिच्या वडिलांनी आत्महत्या केली. बापरे. तर ही गोष्ट एक नॅचरली गोष्ट म्हणजे जनरल गोष्ट सगळ्यांना कळते. जेव्हा मुलगी पळून जाते घरचे वातावरण, घरचे कधी करू शकतात या गोष्टी त्या 15 दिवसात, महिन्याभर. बरोबर. असं कोणीच व्यक्ती नाही, असं कुठलाच मायबाप नाही आहेत की मुलगी पळून गेल्यानंतर 2 वर्षानंतर पॉइझन घेणार. असं पॉसिबलच नाही ना. मग हे एक बसण्यासारखी गोष्ट नव्हती. आणि मग काही लोक तिच्या घरचे तिच्या मनात तेच भूत घालून देत की तुझ्यामुळे तुझा बाप गेला, त्याच्यामुळे तुझा बाप गेला, असं झालं तसं झालं. अच्छा. पण मग ते करायचं असतं तर तेव्हाच केलं असतं. तेव्हाच केलं असतं मग 2 वर्ष त्यांनी मग मुलगी सोडलीच नसते ना. आणि चांगलं येणं जाणं वगैरे सगळं व्यवस्थित ठीक होतं. ते माझ्यासोबत व्यवस्थित बोलत नव्हते. मी बोललो, माझ्यासोबत नाही बोललो, ठीक आहे तुझ्यासोबत राखतेत ना, व्यवस्थित बोलतेत ना, बस मला नको काय बाकी, तू फक्त खुश राहा, बाकी काय नको. आणि तिला खुश ठेवायसाठी मी अक्षरशः जे काय करू शकलो, जे काय करायचं होतं ते काय भरपूर काय केलं मी. म्हणजे जे काही तुम्ही कमवत होता त्याच्यात तुम्ही तिला सुखी ठेवण्याचा प्रयत्न करत आणि होता. ते अक्षरशः तिच्या घरी पण सांगत होती, व्हिडिओ कॉल करून वगैरे दाखवत होती की मी इथं राहते, असं आहे तसं आहे, सगळ्या गोष्टी. मी अक्षरशः रिलेशन म्हणजे लग्न झाल्यानंतर ज्या गोष्टी आपण घरच्या फॅमिलीसाठी कूलर, फ्रीज, टीव्ही, वॉशिंग मशीन ज्या गोष्टी घेऊ शकतो त्या गोष्टी मी भाड्यानं राहत होतो तिथं घेतल्या होत्या. अच्छा. म्हणजे अक्षरशः या व्यक्तीला बघ कुठल्या गोष्टीचा त्रास व्हायला नको आपल्या बायकोला, की असं वाटायला नको की मी आई बाबाला सोडून आले तर याच्यासोबत मी दुःखी आहे म्हणून, असं व्हायला नको होतं, गैरसोय व्हायला नको. पण एवढं सगळं करून सुद्धा तिच्या मनात काय असं आलं, काय वाटलं तिला की नंतर ती मला म्हणली की बाबा तुला काही फ्युचर नाही आहे, मला असं वाटतंय आता. मी म्हणलो ही गोष्ट तू कधी बोलते आता, 2 वर्षानंतर, 2 ते 2.5 वर्षानंतर, की आपलं फ्युचर नाही. आता तू भांडणाच्या रागाच्या भांडणात बोलतेस का अजून काय, का मस्करीत बोलते? मी त्या टायमिंगला ती गोष्ट का कानावर घेतली नाही, एवढी मस्करीत घेतली ती गोष्ट. मग जर आपलं काही फ्युचरच नव्हतं तर मग आपल्या फ्युचरच नव्हतं तर तू हे मुलबाळा समजा ह्या गोष्टी कशाला होऊ दिल्या असत्या बाबा. बरोबर. या गोष्टीचा विचार केला, हे मस्करीत बोलत असे. मग मी परत ते ह्या गोष्टी झालेल्या, मग मी त्या दिवशी थोडं डिप्रेशनमध्ये, त्या गोष्टी मी थोडं मनावर घेतली. आधी मस्करीत घेतली पण रात्री परत मला मनावर बोलली नाही तिने. मी फोन लावले, फोन उचलले नाही माझे. मी थोडं डिप्रेशनमध्ये, टेन्शनमध्ये आलो, काय झालं. मग मी फोन लावला रात्री, मग फोन उचलला, मी रागात बोललो, खूप रागात बोललेलो. तिने अक्षरशः दुसऱ्या दिवशी एकदम मला धक्काच दिला डायरेक्ट. असा मी म्हणजे विचारच करू शकत नाही त्या गोष्टीचा. बापरे. की आपण जर असं बोललो तर काय होणार. धक्का असा दिला का मी ज्या म्हणजे जो माझा मित्र होता, ज्या मित्रावर मी विश्वास करत होतो, अक्षरशः ती माझी, जे मी मुलीला 4 वर्ष रिलेशनमध्ये, 3 वर्ष रिलेशनशिपमध्ये राहून लग्न झाल्यानंतर 2 वर्ष सोबत राहिलो, एकमेकाला एवढ्या चांगल्या प्रकारे ओळखत होतो, तिनं मला एक गोष्ट न सांगता ती मुलगी माझ्या चांगल्या जवळच्या मित्रासोबत पळून गेली. आईला. ठीक आहे, ती गेली, तिच्या मनात माझ्याबद्दल काय असेल, तिनं मला म्हणली की बाबा माझं तुझ्यावर फ्युचर नाही, ह्या नाही ते नाही, किंवा माझ्यावर ब्लेम लागला होता की मी तिच्या वडिलाला मी मारलं, माझ्यामुळे जीव गेला. ठीक आहे, मी सगळ्या गोष्टी मान्य करतो, पण एकदा तरी माझ्याकडे येऊन मला बोलायचं होतं, मला सांगायचं होतं की बाबा असं आहे की ह्या गोष्टी मला आवडत नाही आहेत, की माझ्या घरच्यां मग वारंवार विनाकारण कुठल्याही गोष्टीवरून मला सांगायचं की तुझ्या घरचे असे, तुझ्या घरचे मला त्रास देतात.
तुझे आजोबा मला त्रास देतात, हे करतात, असं बोलतात, तसं बोलतात, मला हे सहन होत नाही. मी सगळ्या या गोष्टी सांगत होतो आणि मी तुम्हाला सांगितलंच की माझे मामा म्हणजे माझ्यासाठी एक सपोर्ट सिस्टमच होते. बरोबर. माझे मामा म्हणजे अक्षरशः मामाने भागवत वगैरे या सगळ्या गोष्टीचं कथन सगळं वाचलेलं आहे. त्याला सगळं नॉलेज आहे जनरल नॉलेज टोटली. मामा त्यावेळेला माझ्या बायकोला कंटिन्यू समजून सांगत होते. ज्या गोष्टी मामा शेगावलाच राहत होते. मी इकडे राहत होतो तेव्हा मामाच सगळं काही, कारण की मग आता बायको एकटी घरात आहे म्हटल्यानंतर माझी बहीण तिच्यासोबत राहत होती रात्री, बरोबर. तिच्यासोबत रूमवर राहत होती. तर मग मी तुम्हाला जर सांगितलंच की बाबा हे सगळं झालं तर म्हणजे मी अक्षरशः तिला असं वातावरणात ठेवलं की बाबा तिला कुठल्या गोष्टीची जाणीवच भाजावू नये बरोबर. किंवा असं विचारच करावं नाही तिनं पाठीमागं बघून की बा आपण राहत होतो आपल्या घरी तेव्हा आणि इथं माझं पत्र्याचं घर, मी तुम्हाला बोललोच माझं पत्र्याचं घर आहे. माझ्या पत्र्याच्या घरात ऍक्च्युअली माझ्या घरात फॅन आणि कूलर याच्या अतिरिक्त काही नव्हतं. आणि जो जुना टीव्ही असतो आपला तो मोठा बॉक्स टीव्ही, बरोबर, तो टीव्ही होता. मोबाईल वगैरे तर फक्त आमच्या घरात माझ्या वडिलांकडं माझ्याकडं तेवढंच. माझी बहीण पण म्हणजे आमची परिस्थिती एकदम कटकुटीची, कामाला जायचं कमवायचं. तरी एवढं कमवत असताना हे करत असताना सुद्धा मी सकाळी 4ला कामाला जाऊन रात्री 10ला येत होतो. 2-2 वेळेस काम करत होतो. कशामुळे? फक्त की हिला कुठल्या गोष्टीची उणीव भाजावू नये, कमी भाजावू नये म्हणून. तिच्यासाठी मी घरात कूलर घेतलेला, टीव्ही आणलेली, वॉशिंग मशीन, कूलर, टीव्ही, कपाट, ह्या गोष्टी ज्या लागतात त्या घेऊन दिलेल्या सगळं म्हणजे घर संसारासाठी जेवढं लागतं ते सगळं. अक्षरशः आता ते गेल्यानंतर माझ्या सामानाला अजूनही माझ्या घरात कोणी हात लावत नाही. ते सामानाचे पोते मी अजूनही माझ्या घराच्या बाहेर, पत्र्याच्या घराच्या बाहेर असे पोतळे शिवून बांधून ठेवलेले आहेत. आता मी काही दिवसाआधी त्या आमच्या सोबतच्या राहिलेल्या आठवणी मी आता जाळून टाकले, कारण की अक्षरशः मला त्या गोष्टीतून बाहेर पडायला एवढा काही वेळ लागला. मला म्हणजे स्वतःच्या मनात तर दुःख भरपूर आहे. मला हे सांगायचं, मी या सांगायसाठी दुःखासाठी मी आलोच नाही. तुम्हाला फक्त एवढंच सांगायचं मला की बा माझ्यासोबत जी गोष्ट घडली, मला फक्त एकच गोष्टीचं जास्त दुःख वाटते की ते जे झालं तिच्यासाठी केलं, तर हे जर सगळ्यांना माहितीच होतं की मी तिच्यासाठी काय केलं. तिच्या आईला बाबाला पण माहिती होतं, म्हणूनच त्यांनी ते माझ्यासोबत 2 वर्ष राहू दिलं नाही. मग आता मला सांगा, आता ही गोष्ट तुम्हाला कळली की ती घरातनं निघून गेलेली आहे, तुमच्या सगळ्यात जवळच्या मित्रासोबत ती पळून गेली. अक्षरशः जवळच्या म्हणजे मी त्याला सगळ्या भावापेक्षा जास्त मानत होतो आणि त्याच्यासाठी मी माझ्या स्वतःच्या सगळ्या भावाला शिवीगाळ केलेली, मारलेलं, बोललेलो त्याला मी मित्रासाठी. अच्छा. आणि त्याच मित्राला माझ्या घरी जर आम्ही जेवण जरी करत असलो किंवा माझ्या घरचं कुठलाही कुटुंबातलं, माझ्या आई असो, बाबा असो, बहीण असो, भाऊ असो, आम्ही जर जेवत जरी असलो हा जरी तेवढा झाला तर माझी आई न बोलता त्याला ताट वाढून देतो. मी हॉटेलीतनं जर भाजी आणली तर आम्ही एक भाजी आणत होतो आणि आम्ही 3 मित्र सोबत खात होतो. शरीरात त्याच्यासोबत अजून एक माझा मित्र आहे चांगल्यापैकी, पण त्यांनी त्या गोष्टीची काही जाणीव ठेवली. पोरगी तर जाऊ द्या, पोरगी काय सगळ्यांना माहित आहे, कारण की धोका या गोष्टी सगळ्यांना भेटतात. बरोबर. आणि अक्षरशः मी म्हणतो लग्न व्हायच्या आधी जर झालं असतं ही गोष्ट तर धोका म्हणता आलीच ती, पण ही सरळ हा धोका नाही, हे एक विश्वासघातच झाला. विश्वासघातच आहे हा. बायकोनी केलेला तो वेगळा आणि बायकोसाठी मी जे काय केलं असेल ते मी म्हणतो तिलाच माहित आहे काय केलं आणि काय नाही केलं. मी काय स्ट्रगल करत होतो, काय नव्हतो करत, सगळं माहित आहे. आणि हे मित्रांनी केलं ते वेगळं. मित्रांनी केलेलं म्हणजे विश्वास बसत नाही अक्षरशः की मित्र सुद्धा असं करू शकतो. बापरे. म्हणजे ज्या मित्रासोबत मी लहानचा मोठा झालो, मला आठवते काही गरज पडली तर मी काय रे कुठं आहेस, जावं लागतं आपल्याला, ठीक आहे. मला रात्री जागा झोपलेलो असलो तरी मला फोन जरी आला की बाबा असं असं झालं, ठीक आहे येतो. म्हणजे त्याचीवर परिस्थिती बेताचीच होती घरची. असं नाही की बाबा पैशाने चांगले होता म्हणून त्याच्यासोबत मैत्री केली, असं काहीच नाही. आणि माझी तर त्याला माहितच होतं. बरोबर. पण तो त्याच्या घरची पण फॅमिली होती का? त्याला फॅमिली आहे? फॅमिली होती त्याला ऍक्च्युली, म्हणजे आईची डेट वगैरे झाली होती, वडील होते, भाऊ आहे, बहीण वगैरे आहे एक. बहिणीचं लग्न झालं होतं. अच्छा. त्याच्या बहिणीला पण बहिणीसारखाच म्हणाला. आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एक गोष्ट एवढी याची की बाबा अक्षरशः आपण करतोय काय, आपण कुठल्या धर्मात जगतोय, वागतोय, करतोय काय, आपण एक हिंदू धर्मात, आणि आपली संस्कृती काय सांगते की जे एवढी निर्लज्ज गोष्ट त्यांनी केलेली माझ्यासोबत, अक्षरशः म्हणजे ही गोष्ट न सांगण्यासारखी आहे की ज्या व्यक्तीने त्याला राखी बांधलेली तो त्या व्यक्तीला म्हणतो का मी तुझ्यावर प्रेम करतो, आणि तिच्यासोबत असे अक्षरशः म्हणजे एक बघण्याचा दृष्टिकोन वर ठीक आहे, तर तुझ्या मनात काय असेल ते तुझ्या फिलिंग असतील त्या वेगळ्या, ठीक आहे, पण तू या गोष्टीचा विचार कर की बाबा आपण बोलतोय कोणासोबत. बरोबर. एका सख्या भावापेक्षा पण वरचा मित्र. त्याच ठिकाणी जे बहिणीने तुला राखी बांधली, माझ्या बायकोनी, तुझ्या बहिणीने पण तुला राखी बांधते, पण हे तू तुझ्या सगळ्या बहिणीसोबत करू शकतोस काय? तू स्वतःच्या सगळ्या बहिणीला, मग तू दुसऱ्याच्या बाईवर किंवा दुसऱ्या पोरीवर अशी नजर कशी बरं टाकू शकतो? बरं ठीक आहे, हे गोष्टी एक ठीक झाली, पण
तू या गोष्टीचा जर विचार कर की आपल्यासाठी शुभमनी काय केलेलं आहे, की शुभमच्या फॅमिलीनी काय केलेलं आहे, आणि आपण जिथं राहतो, ज्या वातावरणात आपण राहतो, ज्या कॉलनीमध्ये आपण सोसायटीमध्ये राहतो, तिथं सगळ्यांना माहिती होतं की लोक अक्षरशः, मी जर घरातनं बाहेर पडलो आणि मी जर 2 दिवस कधी जर बाहेर गेलो तर त्याला विचारत होते का, अरे शुभम कुठं? जोडीदार कुठे आहे. अरे बापरे, म्हणजे एवढी घट्ट मैत्री? अशी घट्ट मैत्री होती आमची. आम्ही जवळ, तुम्हाला तर सांगितलं, आम्ही 3 मित्र असे होतो की त्रिमूर्तीच होतो कॉलनी. आणि माझ्या घरचे अक्षरशः मला कंटिन्यू सांगत होते की शुभम, आता तुझं लग्न झालंय, समज, मैत्री फक्त दाराच्या बाहेरपर्यंतच ठेव. आणि ही गोष्ट खरी आहे. ही गोष्ट खरी म्हणजे आता मला ठोकर लागली म्हणून ही गोष्ट मला आता कळते की बाबा त्या टायमिंगला जर मी ही गोष्टी जर ऐकल्या असत्या किंवा बरोबर आहे. त्यांची, तर आज मला ही गोष्ट नसते कळली माझ्यासोबत. मग आता ती निघून गेली त्याच्यासोबत, मग त्याच्यानंतर पुढे काय काय गोष्टी घडल्या? त्याच्यानंतर झालं असं, त्यांनी मला परत तिथनं फोनवर धमकी दिली तिसऱ्या दिवशी. बरं. डायरेक्टली मला धमकी दिली, फोन लावला, मला म्हणला, हे बघ गडी, मी असं असं केलंय आणि मी गौरीसोबत आलोय. मला तर ही गोष्ट पूर्वकल्पना झालीच होती. मी अक्षरशः त्याला मी बोललो, बघ म्हणलं शुभम, तू जे केलं ऍक्च्युली, म्हटलं बघ, मग मी त्याला कॉल आलेला मला, आधी बायको बोललेली माझी, कुठं आहेस, म्हणली आहे, तुला बोललेली मी की आपलं जमत नाही, मी तुला समजून सांगत होती, तू माझी कुठली गोष्ट ऐकत नव्हता. अक्षरशः मी बोललो, एवढ्याशा गोष्टीसाठी तू एवढं मोठं डिसिजन कशी काय घेऊ शकतीस, आणि अरे लाज वाटायला पाहिजे. म्हणलो का तू गेली कोणासोबत, ज्याला मी भाऊ मानत होतो, मित्र मानत होतो, त्याच्यासोबत तू पडून गेलेस. आणि कसं होतं माहिती का दादा, एक मिडल क्लास फॅमिलीमध्ये जसं माणसाला जेवायला नसलं एक टायमिंग तरी चालतं, हो, आणि गरीबाला सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट असतं ते म्हणजे इज्जत. हो, खरंय. आणि मला कळतंय तेव्हापासून, मी जेव्हापासून शेगावला आलो ना, मी अशी कुठलीच गोष्ट केली नव्हती की ते माझ्या आई वडिलाच्या डोळ्यात अक्षरशः आसू येईल म्हणून. असं कुठलंच काम मी केलेलं नव्हतं. मी फर्स्ट लाईफमध्ये सगळ्यात मोठी चुकी, आता मला वाटतं, मी त्या टाइमला स्वतःला प्राऊड फील करत होतो की झालं 100 म्हणतात ना, किंवा 100मध्येच एकाच लव्ह मॅरेज होते आणि एकाच सक्सेस होते. मी त्या 2 वर्षात असा स्वतःला समजत होतो का मी लय मोठा गोष्ट केली, का पळून लग्न केलं आणि सक्सेस झालो आपण याच्यामध्ये. पण तो फक्त एक गैरसमजच होता. आणि जुनी लोक जे बोलतात ना, ते खरंच बोलतात की ते कौलाचं घर कौलाचं असतं, किती हे झालं तरी गळतेच एक दिवस, किंवा बोलक्या गोष्टी करून काही उपयोग नाही आहे. बरोबर. त्या टायमिंगला जर ऐकलं असतं, माझ्या भरपूर, म्हणजे मी वेगळ्याच दुनियेत जगत होतो की नाही, मला कोणाचं काही घेणदेण नाही. आणि मी त्या टायमिंगला भरपूर विश्वास केला हे गेल्या गोष्टी, आणि मित्रावर जो विश्वास केला ना, म्हणजे एवढं सगळं, म्हणजे अक्षरशः त्या गोष्टीचं दुःख नव्हतं की बायको गेली चालत, म्हटलं सावरू, कारण की स्ट्रॉंगली मेंटली डिस्टर्ब होऊन या सगळ्या गोष्टी करून, आणि बायकोला सुखी ठेवायच्या नांदात या गोष्टीत भरपूर पैसा वगैरे सगळं गमवून बसलो होतो. बापरे. कारण तुम्हाला पगारच किती होता, किंवा तुम्ही जे काय ते सेल करायचा, विकायचा, त्याच्यातनं पैसेच किती यायचे, त्याच्यातनं ते तुम्ही संसार पण चालवणं, संसार चालवून घरी. आणि मी अक्षरशः सांगतो, माझं लग्न झाल्यानंतर मी घरी 1 रुपयाही सुद्धा देत नव्हतं माझ्या आईवडिलाला. मी माझ्या आईवडिलाला पैसे न देता माझ्या आईवडिलाच्या शिवी खावत होतो, तरी सुद्धा मी हिला कुठल्या गोष्टीची कमतरता न भाजावं बाबा, त्यासाठी मी एवढ्या सगळ्या गोष्टी करत होतो. परंतु तरी सुद्धा माझ्यासोबत ही गोष्ट घडली. आणि दुःख या गोष्टीचं नाही आहे दादा की बाबा पोरगी गेली, पोरी काय आज इसकी कल उसकी परसो उसकी जाय, त्या गोष्टी घडणारच आहे. जर समजा ती मला सोडून तिच्या घरी गेली असती तर दुःख झालं नसतं त्या गोष्टी, आणि नंतर काहीतरी पर्याय किंवा काढलेच असते, आपण तोडगा काढला असता. पण आता अक्षरशः गोष्ट अशी झाली की बाबा ती जर सोडून गेले मला, आणि सोडून जर गेली असती तर घरी गेली असती तर काय प्रॉब्लेम नाही, पण गेली कोणासोबत, मित्रासोबत. आणि मित्र कोण तर भावापेक्षा जास्त, ज्याला मी भाऊ मानलेलं, रक्ताच्या नात्यात म्हणतात ना की ते रक्ताचा नसला तरी काय झालं पण भाऊ आहेस आपला, मैत्री या शब्दावर मला मुळीच विश्वास नाही दादा आता. बापरे. अक्षरशः, कारण की म्हणजे बोलायसारखे शब्द पण नाहीत, एवढी लिच्चड गोष्ट झालेली, म्हणजे काही वाईट. मला मित्र बोलत होतो, मित्र माझ्यासोबत बोलणं बंद केलं होतं. मी काय झालेलं, हे पळून गेले होते तेव्हा मी तिसऱ्याच दिवशी मला माहित पडलेलं की तो इथं आहे म्हणून. कारण की मी फ्रेंड सर्कल माझा भरपूर आहे आणि मी कंटिन्यू बाहेरगावला दुकान वगैरे लावतो, तर
देवस्थान वगैरे, आणि मला माहिती आहे जाऊन कुठं जाणार, कुठे पण गेले तरी देवस्थान आहे आणि दर्शनाला जाईलच कुठं ना. बरोबर. तर यांनी काय केलेलं, तिला ते जे बोलतो ना जादूटोना वगैरे ह्या गोष्टी, ते यांनी माझ्याबद्दल तिला त्या टाइममध्ये त्या फील्ड, म्हणजे मित्र असा होता की बाबा त्याला मी असं फ्रीडम दिलं होतं एक प्रकारचं माझ्या घरात, की बाबा मी घरी असताना कधी माझ्या घरी बायको आली असली तरी घरी जेवण कर, माझ्या घरी कर, म्हणजे माझ्या घरी जसं आई बाबा होते तेव्हा करत होतं तसं. पण मला भरपूर जण सांगत होते की शुभम, मित्र फक्त वरांड्याच्या बाहेरच ठेव. मला माझे मामा सांगत होते, माझे बाबा सांगत होते, माझी आई सांगत होती, आजोबा सांगत होते की शुभम, मैत्री हे तुझी फक्त वरांड्याच्या बाहेर ठेव, जास्त मैत्री कामाची नाही. अक्षरशः माझ्या बहिणीला म्हणजे मी नव्हतो इकडं यात्रात वगैरे होतो, तर माझ्या बहिणीला झोपायला वाटत होतं तिथं किंवा एकटी हे होईल. म्हणजे खूप निर्लज्ज गोष्ट की रात्री हा फोन लावून माझ्या बायकोला माझ्या घरी येतो, मी येऊ का भेटायला, तुमच्या पाठीमागं सगळ्या गोष्टी. माझ्या वाटेला. मग गोष्टी विश्वास करायसारख्या नव्हत्या. अक्षरशः मला तर विश्वासच झाला नाही. आधी हे किती वर्ष त्यांचं, किती दिवस चालू होतं त्यांचं हे? असेल तर मला अंदाज नव्हता, पण वाटतं मला 1 महिनाभर 2 महिने असेल. 2 महिन्यात ह्या गोष्टी? तेच मग मी असं वाटतंय की बाबा ह्या गोष्टी घडू कशा शकतात, आणि त्यांनी तिच्या मनात माझ्याबद्दल अशा गोष्टी निर्माण केल्यात की तो व्यसन करतो, ड्रिंक्स करतो. आणि ऍक्च्युली ड्रिंक्स वगैरे ह्या गोष्टी करायच्या गोष्टी अशा होत्या की बाबा जेव्हा ते मला सोडून गेली होती त्या टायमिंगला मी थोडा डिप्रेशनमध्ये होतो. जेव्हा कधी लग्न झाल्यानंतर 1 महिन्यानंतर जेव्हा तिच्या आई वडील आले होते, तिला घेऊन गेले, त्या टाइमात मी डिप्रेशनमध्ये गेलो होतो. थोडा त्रास होत होता, काय बोलू, कोणाकडे बोलायला शब्द नव्हते मला, आणि मी कोणाला काही सांगू शकत नव्हतो. घरी आईला सांगाल, बाबाला सांगाल तर घरचे एवढेच बोलले असते की जे काय केलं ते तुझ्या मनाने केलं तू, आणि यातून आता काही तात्पर्य नको, हे तुलाच भोगावं लागेल. सर घरच्यांनी जर करून दिलं असतं तर घरच्यांना बोलायला भाग पडलं असतं आपण, किंवा घरच्यांना बोलू शकलो असतं की बाबा हे तुम्ही काय करून दिलं मला, हे असं झालं. मनाने केलं तर काही कोणाला बोलूच शकत नाही. बरोबर. मग झाल्यानंतर असं म्हटल्यानंतर मित्राजवळ असं झालं, त्याला बोललो मी. त्याच्यानंतर मग ते जेजुरीचा विषय माहीत पडल्यानंतर 3 दिवसांतर मी काय झालेलं, त्यानं मला फोन केलेला तिच्या फोनवरून. अच्छा, त्यांनीच तुम्हाला फोन केला? त्यानेच मला सुद्धा फोन केला काय की बाबा मी सोबत आहो, आम्हाला काय पाहू नको तू. मी भरपूर प्रचंड रागात होतो. मी त्याला बोललो, मी मिसिंग कंप्लेंट टाकलेली पोलीस स्टेशनला. मी त्याला बोललो, शुभम म्हणलो तू मला भरपूर दिवसाचं ओळखतो आणि मी काय करू शकतो हे तुला पण माहिती आहे, आणि तू काय आहेस मला माहिती नव्हतं, पण आता कळालं तू काय आहेस. तू एवढा लिच्चड व्यक्ती आहेस म्हटलं की तू अक्षरशः ज्या ताटात तू खाल्लंस त्या ताटात घाण करून गेलास, छिद्र करून गेलास म्हटलं. तू म्हटलं मित्राच्या नावावर कलंक आहेस म्हटलं, पण म्हटलं याचं फळ तुले तो नक्की देणार, देव तुला देईल, नक्की देणार म्हटलं. मी देऊ का ना देऊ म्हटलं, मी देणारा कोणीच नाही म्हटलं. स्वामी समर्थ तुला नक्की बघतील म्हटलं, काय अडचण. स्वामीचीच कृपा माझ्यावर. मला त्याचा कॉल झाल्यानंतर मी त्याला डायरेक्ट बोललो, त्याला मी चॅलेंज केलं, तुला इथं छाती टोकून चॅलेंज करतो म्हटलं, तुला अक्षरशः 5 दिवसात जर नाही शेगावत आणलं म्हणलं, जर नाही तुझा शोध लावला तर म्हटलं मी तुझं लग्न करून देईन म्हटलं, मी करून देईन म्हटलं. दगड ठेवून छात्यावर दगड. 3ऱ्या दिवशी माहिती काढली त्याची, कुठं आहे काय, तो जेजुरीला होता. पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिलेला होता, FIR दर्ज केलेली होती की बाबा मिसिंग आहे म्हणून माझी पत्नी. असंच मिसिंग नाही म्हटलो, मिसिंग आहे या कारणानं किंवा तिच्या घरी माहिती पडा, पण म्हटलं ते पडून गेली. दुसरा म्हटलं माझाच मित्र आहे, त्याची पण कंप्लेंट टाकली, तो पडून घेऊन गेला म्हटलं. मग त्याचं तपास वगैरे चालू झाला. पोलिसांनी तपास करायच्या आधीच मी हे केलं. मी तिथं गेल्यानंतर मी डायरेक्टली जेजुरीला गेलो. जेजुरीला माझे मित्र होतेच, तो मी तिथनंच गावातनं निघालो तेव्हाच मी चालू करून टाकले कॉन्टॅक्ट की तू फक्त लक्ष ठेव, मी पोहोचतो सकाळपर्यंत. आणि तुम्हाला तर सांगितलं मी, शेगाव म्हटल्यानंतर इथनं जवळजवळ 500 किलोमीटर, खूप लांब, आणि यायचा त्रास म्हटलं तर 10 तासाचा प्रवास आहे. ट्रॅव्हल्सने मी रात्री निघालो 10च्या दरम्यान. सकाळी मी उरळी इथं आमच्या याला, जेव्हा हडपसरला आपण जातो समजा जेजुरीला, तिथून मी बायपासला उतरलो, फलटण बायपासला, आणि तिथनं मी ऑटो वगैरे करून तिथे गेलो. तिथे गेल्यानंतर अक्षरशः म्हणजे मला असं वाटत नव्हतं की बाबा हे, मला काय वाटलं की आपल्यासोबत काहीतरी फ्रँक होतोय का काय होतोय नेमकं, कल्पनाच नव्हती या गोष्टीची. असं वाटतच नव्हतं की हे गोष्ट घडली म्हणून. मी स्वप्नच बघत होतो, असं वाटत, खोटच वाटत होतं, सगळं खोटं वाटत होतं. मला तरी वाटत होतं की बाबा आपण काय, म्हणजे समजा काही नशा वगैरे झालाय का आपल्याला, का भ्रम झालाय का आपण झोपेत आहे का. कारण की मी दुनियाच नाही की जे तुम्ही होता, आणि कारण विश्वास, तो जो मित्रावर जो विश्वास होता ना माझा,
मला वाटत नव्हतं की हा माझ्यासोबत असं केलं असेल बाबा याने. मी हेच विचार करत होतो की हा खोटा बोलतोय, हा फोनवर बोलला तर हा मला बोलवत असेल भेटायला वगैरे. म्हणलं ये हिच्या घरी वगैरे गेलीच नाही, मला सांगत नसतील. कारण की याच्या अगोदर ते 2-3 वेळा किस्से घडलेले होते. रागारागात ती घरी जाणं, आली गेली आली, आणि तिच्या घरच्यांनी पण भरपूर नेलेलं घरी आणून दिलेलं असं. मला वाटलं ही आता पण गेली असेल आणि शुभम माझी मस्करी करत असेल. बर. जेजुरीला गेल्यानंतर अक्षरशः माझ्या डोळ्यासमोरच ते प्रतिबिंबच दिसलं दोघांचं. बापरे. नाश्ता करतोय, तो उभा आहे तिथं समोर उभी आहे. मी प्रचंड रागात होतो. मी डायरेक्टली गेल्यानंतर डायरेक्ट त्याच्या अंगावर अक्षरशः मारायलाच गेलो. आणि माझे मित्र वगैरे होते, त्यांनी मला आधीच सांगितलं होतं की तू इथं आहे बरोबर आहे, आणि हे तू इथं आलाय हे आम्ही तुला सांगितलंय, त्यामुळं इथं काही वातावरण झालं तर कसं आमचं इंटरफेअर होईल त्यात. आणि त्यांची ती दुकानं वगैरे असल्या कारणानं मग थोडा विचार केला की नेमकं, कारण की मी त्याला संपवायच्याच विचाराने तिथे गेलो होतो. बापरे, एवढं राग होता? राग म्हणजे राग असासाठी की दादा, विचारच करू शकत नाही ना पुढचा. म्हणजे कारण की बाबा ह्या गोष्टीचा विचार म्हणजे असं वाटत नाही की बाबा आता आपण जर समजा उदाहरण एखादं जेवण वगैरे ताजं जेवण कसं खराब होईल, पॉसिबलच नाही, शक्यच नाही. की आता पोळ्या टाकल्या जाईनी, आणि दुसरा माझा भाऊ येऊन जर म्हणतो की अरे या भाषा पोळ्या दिल्यात का मला, कसं विश्वास करायला? कसं काय, कुणीच नाही करणार. मला असं झालेलं माझ्यासोबत की बाबा नाही, मला विश्वासच होत नव्हता, आणि मला म्हणलो नाही हा नाही करू शकत असं. तिथं गेल्यानंतर जेव्हा माझ्या डोळ्यापुढे हे डायरेक्ट एकदम प्रतिबिंब दिसलं, एकदम धक्का बसला मला. मी बघू शकत नव्हतं ते असं की बाबा मग तो नाश्ता करतो तिथं, ती तिच्यासोबत बसलेली बोलते, आणि ते मी डायरेक्ट त्याच्या अंगावर मारायला गेलेलो. हे पोरांनी मला आवरलं. मग तिथं हे सगळे मित्र वगैरे त्याच्या पण कॉन्टॅक्टमध्ये होते जवळजवळ. तिथं मी जे बोललो माझा भाऊ, जो मला भाऊ मानतो, लहान भाऊ मानतो तो पण आलेला. मी तो म्हणला तू जा, मी येतो मागणं. तेवढ्यात तो पण आलेला तिथं. बर. दादा, प्रमोद दादा, त्यांनी ते सेटलमेंट केलं. काय करायचं, तिला विचारलं तुला काय करायचं, अजून काही दिवस म्हणजे काही झालेलं नाही आहे, अजून कोणाला माहिती नाही, काय नाही. बर. तुला काय करायचं, राहायचं काय याच्यासोबत का? मी म्हणलो तिला विचारलं. मग दादानं मला समजून सांगितलं, ठीक आहे चुकी झाली, होत असते, चुकी झाली होत असते, जाऊ दे, ते ॲक्सेप्ट करून घे गोष्ट. मनावर दगड ठेवून विचार केला का आपण एक मिडल क्लास फॅमिलीतून राहतो. आज जर आपल्यासोबत जर ह्या गोष्टी घडल्या आणि एक धब्बा लागून जातो ना, की बाबा लग्न झालं आणि बायको निघून गेली. हो, ती आपण आपल्यासोबत असं होईल हा विचार पण नसतो, म्हणजे हे खूप दूरपर्यंत असतं. पण ते झाल्यानंतर असं वाटतं की काहीतरी यार चुकतंय सगळं, नाही का आयुष्यात, म्हणजे असं. हां, मग तेच असं वाटत होतं का आता जर हा प्लॅटफॉर्म आपण ठीक आहे, आपण या प्लॅटफॉर्मला आहे, परत जर प्लॅटफॉर्म सोडला तर दुसरी गाडी पकडायची, बसायचं गाडी, जायचं, प्रवास आहे, आयुष्याचा प्रवास परत चालू करायचा. म्हणजे अक्षरशः हा विचार केला की याला संपवायचा आणि आपण जेलमध्ये जाऊन बसायचं निवांत. कारण की वारंवार एकच, मी तर तुम्हाला हेच बोलतोय का विश्वास जस राहिला नाही माझ्यावरती. जे विश्वासघात केल्यानंतर काहीच मला बाकी काहीच अफसोस नव्हता त्या गोष्टीचा. ती मला जर सोडून जरी गेली असती तरी मला त्या गोष्टीचा एवढा अफसोस झाला नसता. बरोबर. कारण ह्या गोष्टी वारंवार माझ्यासोबत घडत होत्या की ते येणं जाणं. बरोबर. तिथं तुम्ही ज्यावेळेस जेजुरीमध्ये पोहोचलात, तिथं मग सगळं भांडण वगैरे तुमचं हे झालं, त्यावेळेस मुली, ती तुमची जी वाईफ आहे तिची काय रिॲक्शन होती का? तिची अशी होती की बाबा तिचं म्हणणं होतं की यांनी मला जबरदस्ती आपले दोघांचे फोटो वगैरे व्हायरल, म्हणजे माझे फोटो होते, माझा मोबाईलचे फोटो वगैरे घेऊन काहीतरी एडिट वगैरे करून थोडंफार असं हे करत होता तिला, की बाबा मी ही व्हायरल करतो वगैरे असं. म्हणजे नाही कळालं मला. म्हणजे माझं समजा माझं रिलेशन लव्ह मॅरेज होतं, बरोबर. त्याच्या आधी आपण जे भेटतो समजा, भेटतो फोटो वगैरे, काही प्रायव्हेट फोटो वगैरे असतात समजा आपले. ओके, बरोबर. म्हणजे माझ्या लग्नाच्या आधीचे, वाईफ सोबत की माझ्या वाईफ सोबतचे माझे. बर. म्हणजे मग आता कसं होतं, भाऊ मानतो म्हटलं मोबाईल वगैरे या सगळ्या गोष्टी, आणि मोबाईलचे पासवर्ड वगैरे, फिंगरप्रिंट वगैरे होता त्याच्या मोबाईल. प्रायव्हसीला काय त्याचा फिंगरप्रिंट नव्हता, तो मला तो पासवर्ड मलाच माहित होता. मला पण माहित नाही का त्यांनी माझ्या मोबाईलातून फोटो घेतले का शेअर केले, काय केले. कारण की नवरात्रीमध्ये मी जेव्हा दुकान लावत होतो याला मी मुंबईला दुकान लावलं होतं नवरात्रीमध्ये 10 दिवस, ठीक आहे. तर तिथं याला आम्ही तिघं मित्र, माझे 2 दुकानं मी घेऊन तिथं याला सोबत घेऊन गेलो होतो कामाला माझ्या दुकानावर.
तर मग त्या टायमिंगला कसं होतं, तर त्याचा मोबाईल बिघडल्यानंतर तो माझाच मोबाईल वापरत होता. त्या टायमिंगला घेतले असतील फोटो वगैरे, तर मग हिला ते फोटो मी शेअर करतो म्हणून असं ब्लॅकमेल केला. तर हिने मला ही गोष्ट ती मला सांगितली. मला या गोष्टीची कल्पना काहीच नाही, की बाबा हा फोटो शेअर करतो म्हणला, मला धमकी देत होता माझ्यासोबत चाल, नाही तर मग मी हे तुमचे फोटो शेअर करन तुझ्या म्हणजे. आणि मग याची तुमची वाईफ असं म्हणली तुम्हाला? हां, ती बरं. की त्याने मला असं बोलला हा. बरं. मग मी म्हणलो बघ काय माहिती आहे काय, म्हणजे समजून सांग, तिथं समजून काढणारे एक माझा भाऊ तो मोठा, आणि ते होतेच भाऊ म्हणजे प्रमोद दादा, ते जो मला भाऊ म्हणतो तो, आणि माझे मित्र. म्हटलं शुभम काय करायचं, काय विचार करत, राग वगैरे थोडा शांत कर, कंट्रोल थोडा, बघ काय विचार. मग मला फोन केला, मग मला म्हटलं काय विचार. तर घरच्यांचं रिॲक्शन एकच होतं की आम्हाला ती आमच्या दारात नको आहे आता, बरं. का आमच्या दारात ती आम्हाला नको आहे, आणि तिला जर तू घेऊन राहत असशील तर मग तू तुझं बघ, आमच्यासोबत कॉन्टॅक्ट ठेवू नको. तरीसुद्धा माझे मामा पण माझ्या पाठीमागं होते, तरी पण मग शेवटी तो तुझा निर्णय आहे, कारण की तुला अख्खं आयुष्य तिच्यासोबत जगायचं आहे. मग मी तिथं निर्णय घेतला की बाबा ठीक आहे म्हणलं. पण म्हणलं हे सगळं झालं, मग आता हा दोषी आहे, ह्याने जे केलं चुकीचं केलं, तर याला या गोष्टीचा हे भेटायलाच पाहिजे, शिक्षा भेटायलाच शिक्षा भेटायलाच पाहिजे. म्हटलं ठीक आहे. मी तर म्हटलं कसं आहे, मी जर आता याला शिक्षा, मी जर याचं जर बरं वाईट कराल तर मला आतमध्ये जाऊन बसावं लागतं, आणि मी जर आतमध्ये जाऊन बसलो म्हटलं तर माझ्या आईवडिलांना कोण बघणार. तू काय म्हटलं, तू तुझ्या आईवडिलाकडे झाली जाशील. मग परत विचार केला, ठीक आहे म्हणलो, मी तुला ॲक्सेप्ट करायला तयार आहे, जे काय आहे ते तू पोलीस स्टेशनला सरळ सरळ सांग, मी माझ्या घरच्याची समजूत काढण्याचा प्रयत्न करतो. बरं. पण म्हटलं एकदम सहजासहजी या गोष्टी घडणार नाहीत. काही दिवस म्हटलं वेगळंच राहावं लागलं. ते झाल्यानंतर मग दादा असं झालं, मी शेगावला आलो, पोलीस स्टेशनला रिपोर्ट वगैरे दिला, त्याच्यावर 376 कलम दाखल केली. बरं. की बाबा जबरदस्ती फूस लावून पळून नेलं आणि जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. गुन्हा दाखल झाला. तिथं काय झालं, तिच्या घरच्यांनी, तिच्या आईने तिच्या मनात एक असा गोष्ट म्हणजे घर निर्माण केलं, की ज्या दिवशी मी तिला पोलीस स्टेशनला घेऊन गेलो होतो, तर पोलीस स्टेशनला मला काय विचारण्यात आलं की बाबा तू तिला वागवायला तयार आहेस का. तर मी तिला आधीच सांगितलेलं का मी सध्या तुला पॉसिबल नाही आहे गोष्टी, कारण की हे जे बवाल झालेला आहे कॉलनीमध्ये अख्खा म्हणजे याच्यामध्ये सोसायटीमध्ये, मग ह्या गोष्टीतून मला बाहेर निघायला वेळ लागताना मी घरच्यांना कायच उत्तर देऊ, तुला मी परत आणू म्हणजे मग असं होईल की थुकल्यावर चाटल्यासारखी गोष्ट होती, बरोबर. आणि घरच्यांनी तर डायरेक्टली सांगितलंच होतं की बाबा, पण घरच्यांचं असं म्हणणं होतं की बाबा आता पण माझ्या घरचेच आता पण रिॲक्शन हे आहे की शुभम, कदाचित ती जर तुझ्या कॉन्टॅक्टमध्ये असेल किंवा ते तुझ्यासोबत बोलत असेल तर तू तिला घेऊन राहू शकतोस, आमचा काही शिक नाही. अजून पण माझ्या घरचे असे म्हणतात. झाल्यानंतर मग मी तिला पोलीस स्टेशनला घेऊन आलो, आणि मी पोलीस स्टेशनमध्ये बोललो, डायरेक्टली सांगितलं की मला सर, मी हिला वागवायला तयार नाही आहे, हे हिच्या घरी जाऊ दे. तिच्या घरचे पण वागायला तयार नव्हते, तिच्या घरचे पण तिला ॲक्सेप्ट करायला तयार नव्हते. मग आता ती मुलगी कुठं आहे? तुमच्यासोबत आहे, त्या मुलासोबत आहे, की मग कुठे आता ती मुलगी? आता कसं आहे माहिती आहे काय, तिथून जेव्हा ते निर्णय आपण घेतले होते, मी जे निर्णय घेतले होते, त्याच्यानंतर तिच्या घरच्यांनी तिच्या मनात असं एक हे केलेलं की बाबा तू त्याच्यावर विश्वास करून तू त्याच्यासोबत पळून गेली म्हणजे माझ्यासोबत लग्न झालं. तर ज्या दिवशी तुला खरोखर त्याची गरज होती पोलीस स्टेशनमध्ये, रात्रभर तुला त्याने पोलीस स्टेशनमध्ये थांबून ठेवलं, तो तुला पोलीस स्टेशनमध्ये बघायला सुद्धा आला. आणि तिने म्हणजे तिच्या घरच्याला ही गोष्ट एक्सपोज केली नव्हती त्याच्या घरच्यासोबत की बाबा मी अशी अशी चूक केलेली आहे म्हणून, ही अच्छा, की माझ्याकडून हे चूक झाली बाबा, की मी दुसऱ्या पोरासोबत पळून गेली की असं झालं. तर मग त्यानंतर मी तिच्या घरी सांगण्याचा प्रयत्न केला, पण ते पण मला म्हणजे बोलूच देत नव्हते काय, म्हणजे कारण की आधीपासूनच त्यांचा एक बिहेवियर झालेला होता की माझ्यासोबत बोलायचं नाही व्यवस्थित, म्हणजे वेगळं वागायचं. बरं. मी फोन जरी केला तरी उडवाउडीची उत्तर देतो, गौरी कुठे आहे म्हटल्यावर उडवाउडीची, तुला काय करायचं आहे, तुला काय घेणं देणं आहे. मग मला तिथून 1-1.5 महिन्यानंतर असं माहिती पडलं का
गौरी इथं आहे, पुण्याला आहे ती. बर तर कॉलेज आहे, कॉलेजमध्ये शिकते. बर त्यानंतर मी असंच मग कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर पण माझ्यासोबत तिचा कॉन्टॅक्ट होता. बर हे सगळं झाल्यानंतर पण मी तिला आणि त्याच्यानंतर 2 वेळा भेटलो. बर बोलणं वगैरे झालं एवढं. मग शुभम कुठे आहे मग आता? तो पण पुण्यातच आहे आणि मला नंतरनं असं माहिती पडलं का बाबा तो आणि ते सोबत आहेत. सोबत आहेत. हां. अच्छा. आणि आता लय दूरची गोष्ट नाही. आता मला परवाच्याच दिवशी तुम्हाला आणि एक धक्कादायक गोष्ट सांगायची अशी आहे, की बाबा ठीक आहे, मित्राने केलेलं, मित्रासोबत केलेला विश्वासघात ठीक आहे. हे एक मित्रापुरतं ठीक आहे. पण ह्याच्यामध्ये माझ्या मित्राला अक्षरशः त्याची बहीण, त्याचा भाऊ, त्याचे बाबा अक्षरशः या गोष्टीसाठी सपोर्ट करतात. काय बोलताय? बापरे. ज्या दिवशी हा पडून गेला, त्या दिवशी अक्षरशः याच्या वडिलांनी याची बॅग आणून दिलेली याला. आणि त्याच दिवशी दुसऱ्या दिवशी मी त्याच्या वडिलाला विचारायला गेलेलो त्याच्या घरी, की शुभम कुठं आहे? तर वडील म्हणते मला माहीत नाही कुठं आहे. म्हणजे ह्या गोष्टी कल्पना नव्हत्या मला, या गोष्टीच्या माहिती नव्हत्या, या गोष्टी मला ह्या नंतर जरा असं माहिती पडायला. आणि मी पण म्हणजे रिलॅक्स झालो. मी या गोष्टीचा विचारच करत नाही आहे आता, की बायको गेली म्हणून. घरच्यांनी म्हटलंय गेली, जाऊ दे, टेन्शन घेऊ नको. खूप रडलो, खूप पडलो, खूप काय केलं, खूप डिप्रेशनमध्ये गेलो, खूप व्यसनीच्या आहारी गेलो, भरपूर काय केलं. त्यानं आता पैसा घालवला, 4 ते 5 लाख रुपये कर्ज केलं. माणसाला आयुष्यामध्ये 2च गोष्टी माणसासोबत घडल्यानंतर आत्महत्या करायचा विचार येतो. एक तर आपल्या जीवापाड प्रेम करणारी व्यक्ती सोडून गेल्यानंतर तेव्हा, बरोबर आणि माणसावर कर्ज झाल्यानंतर तेव्हा. बरोबर. ह्या 2च गोष्टी 2च गोष्टीसाठी माणूस जीवन संपवतो. आणि त्या दोन्ही गोष्टी अक्षरशः माझ्यासोबत एक टायमिंगला घडल्या. ज्या व्यक्तीसाठी मी आयुष्यभराची पुंजी कमवली होती, ते गमावल्यानंतर सुद्धा मी हिला ऐशो आराम भेटा म्हणून कर्जावर कर्ज, हे म्हणजे अक्षरशः मी सांगतो, मी जेव्हा अक्कलकोटला राहत होतो दादा, मी आताही माझ्या मोबाईलची जर हिस्ट्री दाखवली, फ्लिपकार्ट, ॲमेझॉन किंवा याचं आणि मेशोची, तर माझ्या घरी दर 3ऱ्या दिवशी पार्सल येत होतं. दर 3ऱ्या दिवशी. अशी कुठली गोष्ट नव्हती की ती माझ्या घरी पार्सल येत नाही. मेशोवरनं ऑर्डर म्हणा. आणि मी तिला कुठल्याच गोष्टीला म्हटलं नव्हतं काय हे मागू नको, काय हे करू नको, काय ते करू नको. एवढं सगळं करून सुद्धा की ती व्यक्ती धोका. ठीक आहे, मुलगी गेली की जाऊ द्या. आणि म्हणजे कसं लय म्हणजे विचित्र विचारसरणी आहे. मला असं वाटतं की हे बघा, तुमच्यासोबत ज्यावेळेस ती मुलगी पळून आली, तुम्ही लग्न केलं, रीतसर लग्न केलं, चला समजू शकतो की आपण ते प्रेम आहे. पण तुमच्याच मित्रासोबत पळून जाऊन तिथं पण जाऊन ती त्याच्याकडून पण ती पलटली. हा, मग मी त्याला बोललो, म्हणलं तू कोणासाठी माझ्यासोबत विश्वासघात केलास? बघ म्हणलो, तू मला आज माझ्यासोबत विश्वासघात करून माझ्या आपल्या एक दोस्ती शब्दावरच कलंगास म्हटलं तू सरळ. मग आता मला सांगा, मैत्री मग तुमच्यासाठी काय राहिली आता? मी काय बोललो मग, की मैत्री या शब्दावर मला अजिबातही विश्वास राहिलेला नाही. आणि अक्षरशः दादा मी सांगतो, आता मी आधी ज्या मित्रांमध्ये बसत होतो, उठत होतो, बोलत होतो, आता मी कुठल्याच मित्राला आता माझ्यासोबत माझ्याजवळ आता गमवायला काहीच नाहीये. काहीच नाही आहे. मी शून्य आहे सध्या परिस्थितीत, असं म्हटलं तरी चालेल. कारण की मी जे काही होतं ते ठीकठाक होतं, पण जेव्हापासून या गोष्टी घडल्या तेव्हा शून्य. आणि मला आता मैत्री या गोष्टीवर विश्वासच राहिलेला नाही आहे. बरं, कदाचित किंवा एक मित्र असं करू शकतो म्हणून विश्वास नाही करू शकत. बरोबर. उद्या जाऊन एखाद्या मुलीवरती परत विश्वास बसू शकतो का? जर जी मुलगीसोबत आपण 4 वर्ष रिलेशनशिपमध्ये आहो आणि त्याच्यानंतर लग्न करून 2 वर्ष त्या व्यक्तीसोबत राहतो, ती व्यक्ती जर सोडून जाऊ शकते दादा, तर मग आता कुठल्या मुलीवर, हां, मी असं म्हणत नाही की सगळ्या मुली सारख्याच असतात. माझं पण होतं रिलेशन, हे लव, म्हणजे हे अचानक घडल्या गोष्टी. होतं नव्हतं त्या गोष्टी सगळ्या मी विसरून गेलो. त्याच्या आधी पण मला क्रश होती 6 वर्ष. मी अजून पण ती क्रश, लग्नाच्या नंतर पण ती क्रश होती. तरी बी मी तिला विसरलेलो. आणि अक्षरशः माझी बायको म्हणजे फोटो वगैरे बघितलेला असं कदाचित मोबाईलमध्ये, की हे कोण आहे, हे कोण आहे, असं. तर मग त्या कारणावरून भांडणं होत होते, पण मी समजूच काढली होती, म्हणून सांगून सगळ्या गोष्टी. आणि मी शपथ घेऊन, स्वामी समर्थाची शपथ घेऊन, आणि मी सगळ्यात जास्त स्वामी समर्थ, कारण की त्या देवाच्या दारात मी जेव्हा त्या स्वामीच्या दरबारात गेलो, तेव्हापासून अक्षरशः माझी जिंदगी पूर्ण पलटली होती. स्वामीची शपथ घेऊन सांगितलेलं मी तिला स्वामी पुढं, की माझं मागं वर्तमानमध्ये, फ्युचरमध्ये जे काही असेल पाठीमागं, सगळं मी विसरलेलं आहे. याच्यानंतर जर माझ्या काही चूक झाली, तू मला बिनधास्त बोलू शकतेस.
अरे पण मी जर एवढं सांगतोय की माझ्याकडून चूक जर झाली तर तू मला जे शिक्षा द्यायची दे. आता तीच चूक तिने केली तर याला काय शिक्षा द्यायची? आणि आता याच्यातून काय कुठल्या दुसऱ्या व्यक्तीवर आपण म्हणजे अक्षरशः मी असं झालेलो दादा की ना कुठल्या मित्रावर आपण आता विश्वास करू शकत ना फ्युचरमध्ये म्हणजे कुठल्या मुलीवर विश्वास करावा का नाही का मग तेच घरचे प्रेम अरेंज करणारे व्यक्ती, एवढं प्रेम करणारे व्यक्ती जर सोडून जाऊ शकते हो. तर पुढं कल्पनाच नाही करू शकत. आणि मी बोललो ना तुम्हाला की त्याला त्याच्या घरचे सपोर्ट करत होते. जास्त लांबचा विषय नाही. 6 महिन्याखालीची गोष्ट असेल, 6 महिने झाले असते. माझ्या घरी मला नोटीस आलेली म्हणजे हरकतीची म्हणजे बर डायव्हर्स पाहिजे म्हणून. बर मी घरी नव्हतो. म्हणजे मम्मीचा फोन आलेला व नोटीस आली शुभम म्हणून घर. ठीक आहे म्हणलं मला व्हॉट्सअपवर टाक म्हणलं ताईला म्हणलं बहिणीला माझ्या लहान बहिणी म्हणलं व्हॉट्सअपवर पाठवलं. मी काय जास्त वाचलं नाही. तेच मग असते ते 3 लाख घेतले 5 लाख घेतले सोनं करून दिलं तर थाटात लग्न करून दिलं हे केलं ते केलं. असलं काय झालेलंच नाही. हा प्रकार नाहीच आहे काय. अजून पण ती मी दाखवेल तुम्हाला नंतर आता काय काय आलेलं. आता परवाच्या दिवशी मला नोटीस आली नाही परत. बरं पहिली जी नोटीस आली होती त्यात धक्कादायक बाब म्हणजे ही नोटीस पाठवणारा दुसरा तिसरा कोणीही नसून माझा स्वतः जो मित्र माझ्या बायकोला पळून घेऊन गेलेला तो मला त्याच्या थ्रू नोटीस पाठवते तिच्या थ्रू का तू तिला फारकती दे मी हिच्यासोबत लग्न करतो. आता याच्यातून म्हणजे कसं ते मला माझ्या स्वतःवर हसू येतो का बाबा की मी याला काय करू शकत नाही आहे का मी मग आता निर्लज्ज झालो का मी गांडू आहे का अक्षरशः तो मला डिचवतो का चिडवतो काय की तू ह्या सगळ्या गोष्टी करतोयस की मला फारकतीची नोटीस पाठवतोयस डायव्होर्स दे हे दे. म्हणजे मी तुला म्हणायला पाहिजे की तू जे केलं ते चुकीचं केलं. तुला अजूनही माफ करायला तयार आहे पण तू या सगळ्या गोष्टी सोडून दे विसरून जा आणि तू नंतर माझ्या नजरी पुढे कधी येऊ नको. त्याला 1% पण लाज नाही वाटली का? 1% म्हणजे मी म्हणतो जगाची जाऊ दे स्वतःची तरी कमीत कमी म्हणजे आरशासमोर बघितलं तर कमीत कमी त्याला म्हणजे ते बोललो त्याला एखादा शर्मेनी मरून गेला असता माहितीये का? मी त्याला हेच बोललेलो की शुभम तू फक्त एका गोष्टीची जाण ठेवायला पाहिजे की ज्या व्यक्तीने तुला रक्षाबंधनच्या दिवशी राखी बांधली त्या राखीची तरी तू जाण ठेवायला पाहिजे होती. तू मला बोलतो तू काय आहेस मला माहित आहे तू काय केलं मला माहित आहेस. म्हणजे ते समोरच्या व्यक्तीच्या सोबत असताना सुद्धा असं आणि माझ्या घरी सांगत होता की हा ड्रिंक्स करतो ऍक्च्युली याला वेगवेगळे व्यसन आहेत आणि हा दुसऱ्या पुरीच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. तर माझ्या म्हणजे कदाचित मी जेव्हापासून गेली बायको माझी तेव्हापासून मी ह्या गोष्टीचा कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्नच नाही केला की ती कुठे आहे म्हणून. अच्छा. कारण ज्या व्यक्ती आपल्याला सोडून गेली ज्या व्यक्तीला आपली कदर नाही आहे त्या व्यक्तीची कदर तरी करायची का. बरोबर. पण कधी कधी मन दुखतं त्रास होतो आणि गोष्ट तीच होते ना की गेलेल्या व्यक्तीला माघारी आणून काय करणार आहोत कारण ती गेलेलीच आहे नाही का. म्हणजे ती जर ती स्वइच्छेने गेलेली आहे तर ती तुम्ही किती जरी रिटर्न आणली तरी ती तुमची होणारच नाही. आणि जी व्यक्ती आपली होणारच नाही किंवा जी व्यक्ती आपली नाहीच आहे त्या व्यक्तीला मग तुम्ही कितीही प्रेम द्या कितीही करा काहीच होऊ शकत नाही. मग ते अशा व्यक्तीला सोडलेलं बरं ह्या अशा व्यक्तीच्या आयुष्यात कधी न आलेलंच बरं. ते तिची कर्म तिची फळं म्हणजे तिने चांगलं काही केलेलं आहे तुम्हाला माहितीच आहे की कर्म हितच फेडायचंय. जे काही चांगलं वाईट करेल ते हितच ते फेडायचं. तर आता अक्षरशः जे केलं ते तर इथंच भोगावंच लागल. हो त्याला काही प्रश्नच नाही. अर्थातच आज तुम्ही आलात आणि तुम्ही खरंच एवढी इम्पॉर्टंट गोष्ट सांगितलीत की खरंच आजकाल म्हणजे मैत्री म्हणजे विश्वास ठेवायचा की नाही. प्रेमाचं सोडा आजकाल मैत्रीवरती पण विश्वास नाही राहिला. स्वतःच्या मित्राकडून जर अशा गोष्टी होत असतील तर आणि म्हणजे त्यात हे एक धक्कादायक गोष्ट म्हणजे धक्कादायक म्हणलं नाही म्हणजे एक आश्चर्यकारक गोष्ट किंवा मैत्र म्हणजे ठीक असते एक मित्र ठीक आहे बाबा हाय बाय हॅलो उठणं बसणं खाणं पिणं ठीक आहे. पण मित्रापेक्षाही जास्त रक्तातला नसला तरी काय झालं पण भाऊ होता माझा की त्याला भाऊ मानलं तर हे शब्द वारंवार त्याच्यासाठी होते. त्याच्या मोबाईलमध्ये तुम्हाला फोटो पण दाखवले कसे फोटो आहेत आमचे कसा क्लोज होतो कसं राहतो काय तो रुबाब होता फोटो. तुम्ही दोघ जण म्हणजे एवढे क्लोज आणि अक्षरशः असं कोणी हे होत नव्हतं. कोणी विचार करत होतं की बाबा असा हा करील म्हणून. नाही नक्कीच मला असं वाटतं की बघा ज्यांनी चुकीचं केलेलं आहे त्याला कर्माचे फळ भेटतीलच. पण त्या लोकांनी फक्त एक आयुष्य बरबाद नाही केलेलं त्यांनी 2 फॅमिली बरबाद केल्या
आता स्वतः तर ते काहीच करू शकत नाही. आता मे बी कळेलच की बाबा किती एकत्र राहतील किंवा किती काय ते सुखाचा संसार करतील, देव जाणो. पण मी खरंच सांगतो मित्रांनो, इथून पुढं आपले मोबाईल कोणाच्याही हातात देऊ नका. मला तुम्हाला एकच सांगायचं मित्रांनो, तुमच्या घरात जर कोणी व्यक्ती येत असेल, तुमचा संसार सुखाचा चालू आहे, कुठल्या माणसाची नजर कशी फिरेल काहीच सांगता येत नाही. भलेही तुम्ही वाईट नसाल, पण समोरचा जर चुकीचा इंटेन्शन घेऊन आला ना, तर हसत्या खेळत्या परिवाराला कधीही डाग लागू शकतो. त्यामुळे सतर्क राहा. मला असं वाटतं की हा शुभम दादाचा एक्सपिरियन्स तुम्हाला एवढा कामी येणार आहे. म्हणजे मला पहिल्यांदा असं काहीतरी वाईट वाटतं की यार चला ठीक आहे, मुलगी सोडून गेली, चल समजू शकतो. पण मित्रांनी असं यार काय म्हणजे स्वतःची स्वतःला लाज वाटायला पाहिजे. एखादा शरमेने मरून गेला असता की नाही का, असल्या काहीतरी गोष्टी करायच्या अगोदर. म्हणजे काय म्हणजे बेकार माणसं आहेत यार ही. जाऊ दे यार. असो, तुम्हाला काय वाटतंय मला कमेंट्स करून सांगा. मी तुमच्या कमेंटची वाट पाहतोय. आणि दादा तू आज आलास, एवढ्या लांबून आलास. म्हणजे जवळजवळ 500-600 किलोमीटर आहे एवढ्या लांब. आणि मित्रांनो रात्रीच्या आता वाजलेत किती रे? आता तुम्हाला सांगतो, तुम्ही बघू शकता बघा 2:43 झालेली आहेत. रात्रीच्या 2:45 वाजलेले आहेत. आणि हा आलेला आहे रात्री 1 वाजता पोहोचलाय. याची ट्रेन खूप लेट आली. पण म्हटलं दादा नाही आपल्याला करायचंय. तर आत्ता जवळजवळ रात्रीच्या 3 वाजता आम्ही हे शूट करतोय, बोलतोय. मला वाईट वाटलं यार. आणि काय बोलू, खरंच आलास तू, खरंच धन्यवाद तुझे. कारण नाही मला तर हे एक्सपिरियन्स ॲक्च्युली माझ्या मनात ज्या गोष्टी होत्या, ते म्हणतात ना मनातल्या गोष्टी कोणाच्याकडे जर सांगितलं तर मन थोडं हलकं होतं. हो. मन तर हलकं होतंच, पण मन हलकं होऊन सुद्धा ते परत आपल्यासोबत जे काही घडलं, माझ्यासोबत जे काही घडलं, कसं असतं दादा, मी आयुष्यात लहानपणापासून मी हे धक्के-बुक्के खातं झालेलं आहे. आणि ते म्हणतात ना, की बाबा डोळ्यात आसू आल्याशिवाय समोरच्याचं मन समजत नाही, की समोरचा तर मी हे सांगतो, की माझ्या डोळ्यात आसू येत नाहीत. आणि मी एवढा कठोर झालेला आहे प्रत्येक गोष्टीसाठी, की मी प्रत्येक गोष्टीचे रट्टे-गट्टे पळून बसलेले आहेत मला. त्यामुळं माझं मलाच माहीत आहे, की माझं मन दुखतंय कुठं, काय आणि मी काय म्हणजे ॲक्च्युली जास्त शब्द नाही माझ्याकडे बोलायसारखे. नाही, समजू शकतो. आणि म्हणजे कसं असते, मला फक्त या सगळ्या गोष्टीतून मला तुमच्याकडे यायची चाहूल या गोष्टीने लागली आणि तुमच्यासोबत फक्त या कारणास्तव बोलायचं होतं. मला सांगायचं होतं, की बाबा आपण ज्या व्यक्तीवर जीवापाड प्रेम करतो, आपण ज्या व्यक्तीसाठी आपले स्वतःचे आई-वडील सोडतो, ज्याच्यासाठी आपण आई-वडिलांना सोडतो, ती व्यक्ती आपल्याला सोडून जाते. त्या म्हणजे काय बोलणार तरी काय? आणि मुलींनी खरोखर शपथ सांगतो, मुलांचं आयुष्य लय लय बेकार आहे. त्यांना वाटतं का बाबा फक्त हा कामाला जातो, हा करतोय, हे करतोय, ते करतोय, बाहेर फिरतोय, रिकामे कामं करतोय. तो रिकामा फिरत नसतो. त्यात पण त्याचा काहीतरी उद्दिष्ट असतो. कुठल्या मित्रासोबत म्हणा, कोणासोबत जर फिरत असेल त्याचा तो उद्देश असतो. बरोबर. एवढं स्ट्रगल करतोय, एवढं फक्त मुलांचं मन दुखतंय. ते म्हणतात ना, मुलीला आलदाय त्रास एक असते. गोष्ट सांगू शकतो की यार मुलींच्या मनापेक्षा मुलांचं मन लय हळू असतंय. आणि म्हणजे ज्या भले तो दिवशी- कठोर दिसू दे, किती रागीट दिसू दे, ते पण म्हणतात ना, तो जर खरंच जर कारण यातच तर असंच झालं ते आईचं प्रेम दिसतंय आणि बापाची माया दिसत नाही. आईची माया दिसते, बापाचं प्रेम दिसत नाही. कारण की आईच्या मायेपेक्षाही बापाचं प्रेम अफाट असते. होय. अक्षरशः मी सांगतो, माझे वडील आता मी कधी असं मला भरपूर वेळेस असं होतंय, कधीतरी असं घरात गेलो का बाबाला अशी मिठी मारावं, हे इथंच बोलू शकतो. कारण की हे शब्द कोणाकडे बोलण्यासाठी माझ्या मनात भरपूर काही गोष्टी आहेत की मी त्या बोलू शकत नाही. हे फक्त हा कंटेंट फक्त मला एवढंच बोलायचं होतं. मी कधीतरी नेक्स्ट टाइम भेटला तर मी माझ्या मनातल्या गोष्टी शेअर करणारच, की माझा आई म्हणजे हे फक्त मी हे मोजक्यातच तुम्हाला सांगितलंय आणि माझ्याकडे शब्द म्हणजे मी तुम्हाला त्या मनस्थितीत नाही आहे सांगायच्या. तर मी अजून पण त्या डिप्रेशनमधून तर माझ्यासोबत ही गोष्ट घडून 1 वर्ष झाला कदाचित. पण मी अजून पण त्यातून बाहेर पडलेलो नाही. पण मी लहानपणापासून भरपूर स्ट्रगल केला. नाही, नक्कीच. मला असं वाटतं प्रयत्न करा, बाहेर पडण्याचा प्रयत्न करा. आणि हे बघा कसं असतं, कधी-कधी आपल्या आयुष्यात घडणारी चुकीची गोष्ट आहे ना, ती कधी-कधी आपल्या चांगल्या काळाचा संकेत असतो. तर आज ती व्यक्ती गेली, उद्या जर तुम्हाला जाऊन मुलबाळ झालं असतं आणि त्यावेळेस जर असं झालं असतं, तर मग मात्र खूप कठीण होतं. त्या गोष्टीचा विचार माझ्या घरचे मला भरपूर वेळेस सांगतात. आणि म्हणून जे काही झालं, जे काही होतं ते चांगल्यासाठी होतं. चांगल्यासाठी झालं. खूप लेट व्हायच्या अगोदर लय लवकर. खूप लवकर झालं. हो, आता दादा अक्षरशः तुम्हाला सांगतो, विश्वास म्हणजे बाईच्या जातीवर काय विश्वास ठेवता जास्त लांबची गोष्ट नाही हो. माझ्या
म्हणजे माझ्यापेक्षा लांब आहेत, मोठे आहेत ते काका. त्यांचं 14 वर्षाचं एका स्त्रीवर रिलेशन होतं एका व्यक्तीसोबत. त्या व्यक्तीचं पण लग्न झालेलं आहे, यांचं पण लग्न झालेलं होतं. 14 वर्षाचं रिलेशन होतं. ते तर जाऊ दे, ते तर ती भयानक व्यक्ती सोडून गेली स्टोरी. त्याला. हो ना. ती व्यक्ती सोडून गेली. बापरे. 14 वर्षाचं रिलेशन कशाला म्हणतात? 14 वर्ष. आमचं सोडा, माझं सोडा 4 वर्ष, 3 वर्ष. त्यात काय तिच्या मनात माझ्याबद्दल काय असं नाही, स्वजेट काय नाही. नाही, जाऊ दे, असू दे. तर मित्रांनो, कमेंट्स करत राहा. शुभम, तू खरंच एवढं लांब आला, खरंच तुझे धन्यवाद. तर थँक्यू सो मच. नक्कीच. मला तुमच्यासोबत बोलून पण खूप छान वाटलं आणि मला हा एक्सपिरियन्स तुमच्यासमोर यासाठी शेअर करायचा होता का खरोखरच तुमच्या चॅनलमधून कोणाला, प्रत्येकाला एक उपदेश भेटावं बाबा. यातून आता सगळ्यांना मला फक्त एवढंच सांगायचं आहे की तुम्ही यातून काहीतरी शिका का बाबा. आपल्याला असं आपलेच आपली कशी ओके पद्धतशीरमध्ये मारतेत. हो. कारण की बोलायसाठी भरपूर शब्द आहे. कारण चॅनल आता ही गोष्ट कसं पब्लिक होणार म्हणून मी बोलू नाही शकत. माझ्या मनात बऱ्याचशा गोष्टी आहेत. नाही, नक्कीच. थँक्यू सो मच. थँक्यू. येस.